वेलकम वेलकम सर्वांचं आजच्या या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण इथे भेटलेलो आहोत ते फक्त आणि फक्त क्रिस्टल्सची माहिती करून घेण्यासाठी. कारण ह्याचं सगळं श्रेय जातं अर्चना मॅडमना. अर्चना पाचपोर आहेत ना त्या मॅडमना. कारण त्यांनी मला मागच्या वेळेला एकदा फोन करून सांगितलेलं होतं की मॅडम आम्हाला क्रिस्टलची परत एकदा माहिती द्या आणि डीप मध्ये द्या. तर त्यासाठी हा फ्री वेबिनार घेण्यात आलेला आहे. आणि तुमचा जो पुढचा क्रिस्टलचा कोर्स असतो किंवा तुम्ही ज्या ज्या मी रेकी लेवल 3 मध्ये ज्या वेळेला तुम्हाला थोडंफार क्रिस्टल बद्दल सांगते त्यावेळेला त्याची आणि ह्याची तुम्हाला बरोबर सांगड घालता येते. थोडंफार ह्याच्यात होईल, थोडंफार त्याच्यात होईल. त्याच्यामध्ये रेकीच्या लेवल न होईल, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल सांगेल. कारण आजच्या या घडीला अशी कंडिशन आहे की मार्केटमध्ये खूप सारे ऍप हे आहेत, अमेझॉन, परत बरेच काय काय बाकीचे आहेत की जे क्रिस्टल विकतात. आपण मार्केटमध्ये खूप सारी दुकानं पाहतो की जिथे क्रिस्टल्स विकले जातात. बरोबर आहे ना? इथं बरेच जण आहेत असे की क्रिस्टल घेतलेले आहेत, बरोबर आहे. पण आपल्याला हे माहीतच नसतं की कोणता क्रिस्टल घ्यायचा, त्याचा उपयोग कसा करायचा आणि क्रिस्टल घ्यायचा का नाही, तो इम्पॉर्टंट आहे का घेणं, तो पाहिजेच का, असे सगळे प्रश्न उभे राहतात. आणि आपण काय करतो, हा चांगला दिसतो, तो चांगला दिसतो, तिथे आम्ही इथे देवाला गेलो, तिथं अमुक एक मला छान दिसला, मी घेऊन आले, असं वारंवार घडतं. बरोबर आहे. हे होतं, नॉर्मल आहे. किंवा एखाद्यानं दिला तर तो घरात तसाच पडून राहतो वर्षानुवर्ष, आपण त्याला काहीही करत नाही आणि मग त्याचा परिणाम काय होतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि म्हणून ही लिंक सगळ्या ग्रुपवर टाकण्यात आली की जेणेकरून सगळ्या साधकांना ह्याचा फायदा व्हावा. म्हणून पहिली सूचना आहे, ग्रुप कोणी सोडू नका. बरेच जण ग्रुप सोडतायत. तुम्ही ग्रुप सोडला की तुमची आणि आमची अटॅचमेंट तुटली. सो बरेच जण ग्रुप, इन्क्वायरी ग्रुप सोडा, पण तुम्ही ज्या मेन ग्रुपमध्ये आहात, जो कोर्स तुम्ही केलाय तो ग्रुप सोडू नका. कारण मग तुम्हाला हे सगळं माहिती मिळत राहणार नाही की म्हणजे कोणता फ्री वेबिनार आहे, फ्री मेडिटेशन आहे, काय जे असेल ते, ती माहिती तुम्हाला मिळणार नाही. सो ग्रुप सोडू नका, कनेक्टेड राहा. ओके. तर आज आपण आता सुरुवात करणार आहे क्रिस्टलच्या बाबतीत. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळं दाखवते आणि त्याच्यानंतर मी बोलायला सुरू करते. म्हणजे मग तुम्हाला कळेल की कोणता क्रिस्टल कसा आहे, मॅडमनी हा दाखवलेला आहे हे तुम्हाला कळेल. आपण ज्या मॉर्टॅलिटीज मध्ये काम करतो, रेकीमध्ये, एंजलमध्ये, जे काही आपण करतो त्यासाठी आपण क्रिस्टलचा वापर करतो. या क्रिस्टलचा वापर आपण टूल म्हणून करतो. टूल टूल कशासाठी वापरतात, तर जसं डॉक्टरांना ऑपरेशन करण्यासाठी वेगवेगळी हत्यारं लागतात, तसं आपण क्रिस्टलचा सुद्धा उपयोग आपल्याला संरक्षणासाठी, ध्यानामध्ये एकाग्रता होण्यासाठी, आपण वेगवेगळ्या कारणासाठी आपण क्रिस्टल्स यूज करतो. ते पण आपण बघणार आहे कशासाठी करतात. तर आता पहिल्यांदा आपण क्रिस्टल्स बघू. जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे दाखवते, बाकी तुम्हाला फोटोमध्ये बघायला मिळतील. हा आहे सुलेमानी हकीक. बरोबर आहे. हा सगळ्यांना दिसत असेल. तुमच्या मोबाईल पण आडवा ठेवाल की जेणेकरून तुम्हाला पिक्चर मोठं दिसेल. हा आहे सुलेमानी हकीक. हा असा वेगवेगळ्या रंगांमध्ये असतो. आणि ही माळ तुम्ही बऱ्याच वेळेला मी घातलेली बघितली असेल. पण ही माळ सगळ्यांसाठी आवश्यक नसते. पण जे ग्रँडमास्टर आहेत आणि ज्यांना ग्रँडमास्टर मध्ये दुसऱ्याला शक्तिपात द्यायचा असतो ते मोस्टली ही माळ घालतात. क्रिस्टलमध्ये पण प्रकार असतात, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, म्हणजे अगदी शुद्ध, मग त्यातला जो चुरा निघालेला असतो त्याच्यापासून ते वेगळं, हे असं वेगवेगळे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असे क्रिस्टलमध्ये पण प्रकार असतात. तर हा A1चा आहे. A1 म्हणजे 1 नंबरच्या ग्रेडचा आहे हा सुलेमानी हकी. हा आहे रोज स्कॉट. हे सगळे टंबेल्स आहेत छोटे छोटे, हे असे. हा आहे रोज स्कॉट. ह्याचा पिरॅमिड सुद्धा असतो, ह्याचं ब्रासलेट पण असतं. ओके. हा, बघून घ्याल सगळे, मग नंतर आपण बोलू ह्याच्यावर. हा आहे टायगर आय. हा टायगर आय आहे. हा तुम्हाला ह्याच्यात पण दिसतो, ट्रिपल प्रोटेक्शनच्या ह्याच्यात पण दिसतोय बघा. मी तुम्हाला सगळे प्रकार दाखवते, लक्ष देऊन बघाल. परत हा आहे ब्लॅक टर्म्युलाईन. ही पेन्सिल सगळ्यांना माहित आहे रेकी साधकांना. हा ब्लॅक टर्म्युलाईन आहे आणि हा ह्याच्यात पण असतो, हे बघा. बरोबर आहे. हा आहे क्लिअर कॉर्ड्स. ही पेन्सिल असते, ही पेन्सिल छोटी आहे, तर ही पेन्सिल आपण वापरतो ग्रीड लावण्यासाठी.
2 इंचाची वगैरे आहे, 2 ते 2.5 इंचाची अशा असतात. हा आहे अमॅथिस्ट. ह्याचं ब्रासलेट पण असतं, ह्याचा पिरामिड पण असतो. अमॅथिस्ट. ग्रीन ॲव्हेंचर कुठे गेला? हा आहे ग्रीन ॲव्हेंचर. हा आहे रॉ वाला. आता बघा, हा क्रिस्टल रॉ पण असतात आणि पॉलिश केलेले पण असतात. तर हा आहे बघा चमकणारा, ह्याला जरा शेप ते दिलाय, ह्याच्यावर प्रोसिजर केलेली आहे. हा आहे ह्याच्यावर प्रोसिजर नाही केलेली आहे. हा तुम्हाला फेंट दिसेल, त्याला ग्लेझिंग नसेल, तो चमकत नसेल का, तर त्याच्यावर काही प्रोसिजरच केलेली नाहीये. तो आहे असा आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक क्रिस्टल हा 2 फॉर्म मध्ये मिळतो. रॉ फॉर्म मध्ये पण असतो आणि असा सगळीकडे जाऊन त्यावर प्रोसेस होऊन आलेला पण असतो. आणि त्याच्यात ग्रेड 1, ग्रेड 2 असेही असतात. आता ह्याच्यामध्ये हा आहे टंबेल ह्याचा, अमॅथिस्टचा. हे ज्या वेळेला आपण मर्कबा हिलिंग शिकणार आहे ना, त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला मी हे शिकवते. हे असे असे जे असतात, हे मेडिटेशन मध्ये त्याला वापरावे लागतात मर्कबा हिलिंगला. आर्चएंजल मेटाट्रॉन. हा अमॅथिस्टचा टंबेल. आणि ही आहे ह्याचे काय म्हणतो आपण, सॅलानाइटची. सॅलानाइटचा बाउल आहे हा. हा छोटा बाउल आहे, हा मोठा बाउल आहे. मी तुम्हाला सगळं जस्ट माहिती असावं. हा मोठा बाउल, हा छोटा बाउल. आता हे मला लागतं, माझ्याकडे खूप सारे ब्रासलेट्स असतात, माळ असतं, म्हणून मी मोठा पण ठेवलाय, छोटा पण ठेवलाय. परत आणि हे काय करते मी, हे बाउल कशासाठी वापरते, तर हे बाउल क्रिस्टल चार्ज करण्यासाठी वापरतात. हे बघा, मी असं ठेवते त्याच्यामध्ये. तर हे काय करतात, क्रिस्टल, हे बाउल काय करतो, क्रिस्टल चार्ज करतात. तर म्हणून, आणि हा आहे काय, रोजकॉटचे डक्स. हे सुंदर असतात. हे मला सगळ्यात आवडणार. हे हे फक्त रिलेशनशिपसाठी वापरलं जातं. मग ती रिलेशनशिप मुलांसोबतची असू दे, नवरा बायकोची असू दे, तर हे शक्यतो बेडरूम मध्ये ठेवले जातात. जिथं आपल्याला, आता समजा ज्याचा व्यवसाय आहे, पार्लरचं काम करतात, तर तिथे पण तुम्ही हे ठेवू शकता. हे हे रोजकॉटचे टंबेल्स, पायराइट आणि हे डक्स, हे कुठलंही एक वापरू शकता. फक्त हे थोडंसं कॉस्टिंग जास्त येतं, म्हणून. पण खूप सुंदर असतात. खूप, तुम्हाला दिसतानाच दिसत असेल इथे की किती क्यूट दिसतंय बघा ते. अजून जेवढे आहेत माझ्याकडे तेवढे दाखवते, बाकी मग मी फोटोमध्ये दाखवेल. आता हा बघा, हा सिट्रीन आहे. आता हा जो सिट्रीन आहे, हा झाड जर तुम्ही सिट्रीनचं बघितलं तर ते तुम्हाला डल दिसेल, असं फ्रेश, असं एवढं चमकणारं दिसणार नाही. कारण हा 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 काय म्हणतो, सिट्रीन हा वेगवेगळ्या प्रकारे येतो. कधी कधी हा सिट्रीन हे असे असतात, हे असे रॉ पण असतात आणि हे या प्रकारचे पण असतात. म्हणजे तुम्हाला क्रिस्टल पिवळा धमकच दिसेल असं नाही, तो असाही असू शकतो. तुमच्या ब्रेसलेटमध्ये जर का असेल तर कधी कधी असा पण येईल, कधी असा येईल, असं असा फरक पडतो क्रिस्टल्स मध्ये. हा आहे रोजकॉटचा पिरॅमिड. आणि हा, ह्याला काय म्हणतात, माझं नाव लक्षात येईना मला. प्रियांका मॅडम, ह्याला काय म्हणतात, माझं नाव लक्षात येत नाही ह्याचं. प्रियांका मॅडम कुठे गेले, थांबा. कारण मला एवढे सगळे क्रिस्टल्स आहेत, माझे नाव पटापटा लक्षात येत नाही माझ्या. प्रियांका मॅडम, हा पायराईटचा टंबेल्स आहे तो. पायराईट हा टंबेल्स. पायराइट. ओके, हा पायराइटचा टंबेल आहे, पण माझ्याकडं हे नाहीये ग पायराइटचं. रॉ पायराइट नाहीये माझ्याकडे. होता ना हा तुमच्याकडे रॉ हा 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 पायराईट. आहे, ट्री आहे, ओ सॉरी. हा हा ट्री आहे, ट्री हा आहे. ना रॉ हा. पायराइटचा आहे. हा. हे सगळे रॉ पायराइट आहेत. आणि हा हा पायराइट बघा कसा वेगळा दिसतो. लक्ष देऊन त्यामध्ये बघा ना सगळे. कॉपरचं प्रमाण जास्त असतं. हा, हे बघ, हे हे रॉ पायराइटचं झाड आहे. ज्याला कुणाला आवड असेल त्यानं घ्याल. पण ह्याला ह्याला सॅलेनाइट प्लेट मी त्यांना सांगून बसवून घेतलीये.
आणि हे वर पायराईट आहेत. ह्याला शक्यतो मार्केटमध्ये जर तुम्ही अमेझॉनला खरेदी करायला गेला किंवा ऑनलाईन खरेदी करायला गेला तर तुम्हाला इथं लाकडी मिळतं खाली. इथं लाकूड असतं. बघाल तुम्ही कुणीतरी तुमच्यापैकी बरेच जण खरेदी करणार आहेत. मला पण माहितीये. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअरली सगळं सांगतेय की कसं कसं असतं. तर तुम्ही ऑनलाईन परचेस केलं तर इथे तुम्हाला लाकडी प्लेट मिळते. 7 चक्राचं जे ट्री असते त्यालाही इथं लाकडीच बेस मिळतो. पण हा माझा सॅलनाइटचा बेस आहे. मी त्यांना सांगून तसं करून घेतलेलं होतं. आणि हा माझ्या मते हा मॅलेचाइट आहे ना. हे ब्रासलेट आहे. थांबा आता हे फक्त बघून घ्या ब्रासलेट. आता हे तुम्हाला ह्याच्यात सांगते. हा आहे ब्ल्यू. हा लॅपिस लाजुली आहे. आणि ह्याचं नाव नाही आठवत मला. बघून घ्याल नंतर. हा कार्नेलियन आहे. हेमेटाईट आहे. हेमेटाईट. हा 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 हेमेटाईट आहे. आणि कुठला राहिला. झाले माझ्याकडे होते तेवढे झाले. हे कासव आहे. हे कासव बरेच जण खरेदी करतात. हे आत्ता नसतं. हे प्रियांका मॅडम फोटो टाकतील तुम्हाला माझ्या मते दिवाळीच्या वेळेला किंवा ज्यावेळेला आपली जे अट्युनमेंट असते, समृद्धी शक्तिपात असतो त्यावेळेला टाकतील. कारण ह्याच्यामध्ये ग्रीन ॲव्हेंचर आहे, हा टायगर आय आहे आणि सिट्रीन आहे. हा सिट्रीन आहे. हे बघ, असं आहे. हे तुम्हाला त्यावेळेला मॅडम फोटो टाकतील की कुणाला हवं तर हवं असेल तर. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्यात. मनी मॅग्नेटचं आहे. हा ते ना मनी मॅग्नेटचं कासव आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. जितकं घ्याल तितकं कमी आहे. खूप सारं दिसेल तुम्हाला. आता परवा तर कोणीतरी काहीतरी टाकलेलं होतं तर ते पण म्हणजे नवीन आलंय ते मार्केटमध्ये. अशा खूप खूप गोष्टी येतील. आणि ही आहे कमळगड्ड्याची माळ. सगळं आता परत मला तुम्ही कधीतरी विचाराल मी गळ्यात घातलं की मॅडम काय घातलंय, तर ही आहे कमळगड्ड्याची माळ. ओके. ही तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळते. असं काही नाही. कोण त्या आपलं ते कृष्णाचं मंदिर कुठलं ते ह्याचं, तर तिथे सुद्धा हे अवेलेबल असतं त्यांच्या शॉप्समध्ये. अ, हरे रामा हरे कृष्णवाले इस्कॉन टेम्पल मध्ये. इस्कॉन टेम्पल तर तिथे पण ते अवेलेबल असतं. आणि हा जो आहे प्रियांका मॅडम ह्याचं नाव काय आहे. ह्याची पण माळ मिळते. हे खूप हलकं असतं. हे माळ ते तुळशीचं आहे ना. नाही नाही हा लावा नाहीये मॅडम. हा लावा नाहीये. हे प्रियांका मॅडमनी बंद केलं वाटतं त्यांचं माईक. प्रियांका मॅडम त्यांना शोधायला लागला. हा हे मी मध्ये मागवलेलं. करंगुली हा करंगुळी. करंगुली माळा. करंगुली माळा. हा. आमचं पोरग सांगते हा. करंगुली माळा. ओके. तर ह्याची माळ मिळते. ह्याची माळ घातली जाते. मग ज्या वेळेला शक्तिपात असतो किंवा आपल्याला आपलं संरक्षण व्हावं असं आपल्याला हवं असतं त्यावेळेला ह्या वेगवेगळ्या माळा वापरल्या जातात. तुम्हाला क्लिअर कॉटची सुद्धा माळ मिळते. ती माळ तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. तर चला तर मग आपण आता पुढे बघूया. ओके. आता हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता आपण क्रिस्टलची माहिती घेऊ आणि मग पुढे जाऊ. आता क्रिस्टल हे काय असतात तर पृथ्वीच्या गर्भात लाखो वर्ष पडून असतात आणि मग ते तयार होतात. आणि हे नैसर्गिक खनिज आहे. क्रिस्टल म्हणजे काय आहे तर नैसर्गिकरित्या तयार होतात. त्यांना स्वतःचं एक ऍटॉमिक स्ट्रक्चर असतं. म्हणजे जसं आपण लहानपणापासून ऍटम शिकतो, अणु शिकतो की एखादी वस्तू तयार होते ती अणुनी तयार होते. तर त्याला एक त्याचं त्याचं ऍटॉमिक स्ट्रक्चर असतं. त्याची निश्चित रचना, त्याचे गुणधर्म असतात. क्रिस्टल हा कायम तुम्हाला हाताला थंड लागतो. ह्यातले कुठलाही क्रिस्टल तुम्ही हातात घेतला तर खूप थंड असतो. बाहेरच्या टेम्परेचर पेक्षाही तुम्हाला त्याचा थंडावा जाणवतो. पृथ्वीवरील प्रत्येक क्रिस्टल हा निसर्गाची एक अद्भुत निर्मिती आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्रिस्टलच्या खाणीमध्ये जा किंवा क्रिस्टल तुम्ही बघितला तर तर ते एक अद्भुत आहे. निसर्गानं निर्माण केलेलं त्याच्यात प्रेमात पडावं असं ते स्ट्रक्चर आहे. आणि असे वेगवेगळे सुंदर रंग आहेत त्याचे. तर हे जे क्रिस्टल्स असतात हे क्रिस्टल का विशेष असतात ह्याची रचना वेगळी असते.
ह्याच्यात जे काही अणुरेणूंची रचना असते ही प्रत्येक क्रिस्टलमध्ये वेगवेगळी असते. प्रत्येक क्रिस्टलमध्ये त्याची त्याची विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. आपण जे काही एवढे सगळे क्रिस्टल बघितले त्याची 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 वेगळी कंपनं आहेत, त्याची त्याची वेगळी आध्यात्मिक गुणधर्म आहेत. आणि बरेच अभ्यास जे करतात, जे क्रिस्टल्स वापरतात, त्यांना त्याची अनुभूती येते. त्यांना माहिती असतं की कोणता क्रिस्टल घेतल्यावर त्यांना काय कंपनं जाणवतात. क्रिस्टल हे ऊर्जा निर्मिती करत नाहीत, परंतु अनेक परंपरेनुसार ते ऊर्जा केंद्रित आणि प्रतिकात्मकरित्या समर्थित करण्यात वापरले जातात. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला ते स्वतः ऊर्जा तयार करत नाहीत, पण तुम्ही ज्यावेळेला त्याला घेऊन बसता त्यावेळेला त्याचे व्हायब्रेशन्स आणि तुमचे व्हायब्रेशन वाढवण्यासाठी ते मदत करतात. क्रिस्टल्स ध्यानामध्ये मन एकाग्र करण्यासाठी क्रिस्टल्स वापरतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातनं तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, हे जे क्वार्ट्स क्रिस्टल्स असतात घड्याळामध्ये वापरतात, मोबाईलमध्ये सुद्धा क्रिस्टल वापरला जातो, संगणकांमध्ये क्रिस्टल वापरला जातो, मेडिकल इक्विपमेंटमध्ये वापरतात. बऱ्याच गोष्टींमध्ये, बऱ्याच उपकरणांमध्ये हे क्वार्ट्स क्रिस्टल्स हे वापरले जातात. त्या कारण त्यावर दाब दिला की विद्युत निर्मिती होते. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की क्रिस्टल वैज्ञानिक दृष्टिकोनातनं उपयोग होतो. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून क्रिस्टल कुठे कुठे वापरले जातात? तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून क्रिस्टल्स हे मेडिटेशनमध्ये वापरतात, रेकीमध्ये वापरतात, प्रोटेक्शनसाठी त्याचा वापर होतो, आपले चक्रा हिलिंगसाठी वापरले जातात. कारण ते आपली फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करून देतात. आपली चक्र असंतुलित असतील आणि जर का तुम्ही त्यावर ते टंबेल्स ठेवून जर का तुम्ही त्याचं हिलिंग केलं तर लवकर हिलिंग होतं, असा रिझल्ट आहे. इंटेन्शन तुमचं चांगलं होण्यासाठी क्रिस्टल वापरले जातात. तुमची आध्यात्मिक ग्रोथ चांगली होण्यासाठी क्रिस्टल वापरले जातात. क्रिस्टल हे मानवी मनावर कसा परिणाम करतात? जेव्हा आपण क्रिस्टल हातात घेतो, तेव्हा तुम्ही कधीतरी बघाल, आता मला माहित नाही तुम्ही किती जणांनी ओरिजिनल क्रिस्टल बघितले, तर ज्यावेळेला तुम्ही क्रिस्टल्स हातात घेता, त्यावेळेला तुमचं मन शांत होतं. तुम्हाला ध्यान करणं सोपं जातं. साधी सिंपल गोष्ट आहे, जर तुम्ही अमॅथिस्ट हातात घेऊन ध्यान करून बघा आणि अमॅथिस्ट न हातात घेऊन ध्यान करून बघा. तुमचं ध्यान अमॅथिस्ट हातात घेतल्यावर खूप सुंदररित्या होतं. खूप छान ध्यान होतं. मन एकाग्र होतं, चित्त एका ठिकाणी स्थिर व्हायला मदत होते. तुमचा फोकस वाढतो जर का अमॅथिस्टचा मोठा पिरामिड तुम्ही समोर ठेवून जर का अभ्यासाला बसलात तर. तुमचं मन पूर्णपणे सकारात्मक करण्यासाठी क्रिस्टल्स मदत करतात. म्हणूनच तुम्हाला तुमची कंपनं व्यवस्थित ऍडजस्ट करण्यासाठी कधी-कधी तुम्हाला जे तुमचे ज्योतिषी असतील किंवा अजून कोणी असेल, वास्तुशास्त्रज्ञ असतील, हे तुम्हाला ते क्रिस्टल सजेस्ट करतात. क्रिस्टलला मनाचा अँकर म्हणतात. अँकर म्हणजे काय? तर समजा आपण एखादी अशी गोष्ट की जी आपल्या मनाला पकडून ठेवते, जी आपल्या मनाला स्थिर करायला मदत करते, उभारी द्यायला मदत करते, त्याला अँकर म्हणतात. तर हा एक सिम्बॉल आहे आपल्या मनाला स्थिर करण्याचा. कधी मन खूप भटकत असेल, तर आपल्याला काहीतरी क्रिस्टल सजेस्ट केला जातो आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. कारण ते क्रिस्टल त्याच्या व्हायब्रेशन्स, त्याच्यात जे काही अणुरेणूंची संरचना असते, त्याप्रमाणे आपल्या आभामंडलावर परिणाम करतात. आणि म्हणून आपण ब्रासलेट्स वापरतो. आपल्या संरक्षणासाठी आपण ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रासलेट वापरतो. ज्याच्याकडे आत्मविश्वास कमी असेल, त्याला हे टायगर आय किंवा दुसरे जो ब्ल्यू वाला असतो तो फिरोजा, असे वेगवेगळे क्रिस्टल्स तुम्हाला घालायला सांगतात आणि बरेच जण घातलेले दिसतातही. तुम्हाला बऱ्याच जणांच्या हातात क्रिस्टल्स दिसतात. तर असे हे क्रिस्टल आपल्या मनावर परिणाम पण करतात. मग क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय? तर तुम्ही ह्या क्रिस्टलचा वापर करून हिलिंग करणे, ह्याला म्हणतात क्रिस्टल हिलिंग. जे आपण रेकीचे साधक करतो, जे बाकीचे वेगवेगळे वास्तुशास्त्रज्ञ करतात, बाकीचे प्राणिक हिलिंगवाले वापरतात, बरेच जण क्रिस्टल्स वापरतात. तर हे जे ज्योतिषशास्त्रामध्ये क्रिस्टल वापरले जातात, नवग्रहांसाठी क्रिस्टल वापरले जातात, तुम्हाला मेंटली स्टेबल करण्यासाठी क्रिस्टल वापरले जातात. म्हणजे हे क्रिस्टल वापरून ज्या वेळेला आपण हिलिंग करतो त्याला काय म्हणतात? क्रिस्टल हिलिंग म्हणतात. तर ह्याचे फायदे बघितले आपण.
हे सगळे त्याचे फायदे आहेत. मेडिटेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, इंटेन्शन, स्वतःबद्दल अवेअर करतात, स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. तुम्ही रोज कॉटचं ब्रासलेट जर घातलं ना, तर तुम्ही फरक बघाल की तुम्हाला खूप असं छान वाटतं रोज कॉटनं. म्हणजे आपणच आपल्यावर प्रेम करतो, जर आपणच आपल्याला गोंजारतो. कारण जे कधी आपल्याला जमत नाही, कधी कधी होतं तसं. मग तुम्हाला स्पिरिच्युअली तुम्हाला वरच्या पायरीवर जाण्यासाठी क्रिस्टल्स मदत करतात. आणि रेकी प्रॅक्टिशनर तर ते वापरतातच, कारण ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रासलेट हे सगळ्यांना कंपल्सरी असतं. क्रिस्टल निवडताना तुम्हाला काय बघायला पाहिजे बघा. आता अजून मी डीपमध्ये जाणार आहे, हे तुम्हाला मी वरवर सांगते. क्रिस्टल निवडताना तुम्ही पहिल्यांदा तुमची गरज ओळखायची आहे. तुम्हाला तो क्रिस्टल गरजेचा आहे का, हे पहिल्यांदा शोधायचं आहे. हे का बघायचंय, कारण आपण आपल्याला गरज नसताना खूप सारे क्रिस्टल्स काय करतो, आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवतो. आपल्याला ते आपल्याला कधी वापरायचेत हेही माहित नसतं, कुठं वापरायचेत हेही माहित नसतं. ते आणून शोकेसमध्ये नुसतं ठेवायचं, नाही मला छान दिसतं म्हणून मी ठेवलाय, त्याचा यूज माहित नसतो. म्हणून जर तुमची गरज ओळखा आणि मग तुम्ही क्रिस्टल विकत घ्या. तुम्ही क्रिस्टल घेत असताना विश्वास असणाऱ्या विक्रेत्याकडूनच घ्याल. बरीच सारी शॉप्स आहेत की जे छान विकतात, त्यांच्याकडे ते कार्ड सुद्धा असतं त्या क्रिस्टल्सचं. तर तुम्हाला ज्या कोणी आणि काही जणी तर असे आहेत की ज्या डायरेक्ट जे क्रिस्टलचे खाणमधून तयार होणारे क्रिस्टल्स असतात ते डायरेक्ट पण विकायला आता बरेच जण ठेवतात. तर पहिल्यांदा तुमचा जिथं विश्वास आहे त्या क्रिस्टलचा तुम्हाला गुण आलाय तुम्ही घेतल्यानंतर, अशा तुम्ही समजा एक क्रिस्टल घेतला, तुम्हाला पटकन एखादा रिझल्ट मिळाला, तर तुमच्या लक्षात येतो की हा क्रिस्टल तुमच्यासाठी योग्य आहे. मग अशा ठिकाणी क्रिस्टल्स बघायचे की जिथं तुमचा विश्वास आहे, ज्या ज्या दुकानदाराकडे तुम्हाला माहिती आहे. असं नका बघू की मी आता कुठेतरी फिरायला गेली आहे, मी ह्याला गेले, नेपाळला गेले, हिमालयात गेले किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेले आणि तिथं तुम्ही रस्त्यावर जे बसलेले असतात किंवा तिथे जे विकायला बसलेले असतात त्यांच्याकडून तुम्ही क्रिस्टल विकत घेतलेत का, असं नको व्हायला. तुम्हाला जर त्याची खरी पारख असेल तरच अशा अशा लोकांकडनं घ्या, अदरवाईज तुम्ही त्या फंदात पडू नका. आणि नॅचरल क्रिस्टल जास्त घ्या. जे पॉलिश केलेले असतात, काहीतरी मिक्सिंग केलेले असतात, असे क्रिस्टल घेण्यापेक्षा नॅचरल क्रिस्टल घेण्याकडे तुमचा ओढा जास्त ठेवा. नॅचरल म्हणजे अमॅथिस्ट सुद्धा खूप मोठे मोठे मिळतात, नॅचरल मिळतात ते. तर ते तसेच विकायला ठेवलेले असतात. अशा नॅचरल क्रिस्टल घेण्याकडे तुमचा ओढा जास्त असू द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, खूप ढीगभर गरज नसताना क्रिस्टल्स घेऊ नका. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व द्या. आता क्रिस्टलची काळजीबद्दल आपण अजून डिटेलमध्ये बोलणार आहे, पण तात्पुरतं तुम्ही सांगून देते की त्याची नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. क्रिस्टलला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ठेवणं हे आध्यात्मिक परंपरेनुसार सगळ्यात उत्कृष्ट मानलं जातं आणि ते केलंच पाहिजे. पौर्णिमेच्या चंद्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही ठेवता आणि ते सकाळी थोड्या वेळ ऊन दाखवून लगेच आत घेता, त्यावेळेला त्याच्यावरची जी काही निगेटिव्हिटी असेल ती निघून जाते. तुम्ही रेकीचा उपयोग करून सुद्धा ते चार्ज करू शकता. मी तुम्हाला मगाशी सॅलेनेटचा बाउल दाखवला, तो घेऊन सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता. तर सर्वात मोठा हे तुमचं मनावर क्रिस्टलचा कसं, आता हे बघा, हे जे कडेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की क्रिस्टल्स कसे सापडतात, खाणीमध्ये कशा प्रकारे सापडतात. तर क्रिस्टल तुमच्या मनावर कसे परिणाम करतात. जर तुमचं मन सकारात्मक असेल तर कोणतंही साधन अधिक प्रभावी ठरतं. तसं समजा तुमचं मन जर का निगेटिव्ह असेल आणि तुम्ही क्रिस्टल हातात घेऊन बसला, तर ते निगेटिव्ह विचार जाऊपर्यंत ते मदत करेल, पण तेही पूर्ण जाणार नाहीत. पण काही अंशी त्याचा इफेक्ट कमी करतो क्रिस्टल, कारण त्याच्या कंपनांप्रमाणे. पण जर का तुमचं मनच नकारात्मक असेल तर तुम्ही खूप नकारात्मकता भरलेली असते. एक एक लोक तुम्ही ज्या वेळेला कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की एक एक लोक कायम निगेटिव्ह बोलत असतात. अशा लोकांना तुम्ही कितीही क्रिस्टल दिलात तर काहीही उपयोग नाही. त्यांनी स्वतःला बदलायचं, त्यांच्या मनात इच्छा पाहिजे. त्यांना मनातून इच्छा पाहिजे की नाही, मला हे चांगलं काम करायचंय, मला स्वतःच्या आतली घाण बाहेर काढायची आहे, मला ती संपवून टाकायची आहे.
त्यांना क्रिस्टल नक्कीच मदत करतील. पण ज्यांच्यामध्ये खूप अहंकार आहे, ज्यांच्यामध्ये खूप प्रचंड नकारात्मकता भरलेली आहे, त्यांना कोणत्याही क्रिस्टलचा उपयोग नाही. आता हे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, की क्रिस्टल म्हणजे मॅजिक नाहीये. क्रिस्टल म्हणजे फक्त टूल आहेत आपण जे वापरतो. क्रिस्टल हे म्हणजे हे नॅचरल आपण जे यूज करतो आपल्या ग्रोथसाठी, असे हे क्रिस्टल्स आहेत. क्रिस्टल आपला फोकस वाढवतात आणि क्रिस्टल म्हणजे आपल्याला एक पॉझिटिव्ह रिमाइंडर आहे. आपली पॉझिटिव्हिटी कायम टिकवून ठेवण्यासाठी क्रिस्टल्स मदत करतात. ते एक आपल्याला रिमाइंडर आहेत. सारखं समोर दिसल्यावर पण बघा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे ते आपलं मन प्रसन्न करतात. आपल्याला सारखं रिमाइंड करतात, की सकारात्मक राहायचं आहे. म्हणजे ते एक आपल्यासाठी एक रिमाइंडर आहेत. अशी असते क्रिस्टलची रचना. क्रिस्टल ज्यावेळेला आता हा ना रॉ क्लिअर कॉट आहे. तर त्याची रचना अशी असते. क्रिस्टल असे बसलेले असतात. त्यांची अरेंजमेंट, ॲटमची अरेंजमेंट वेगवेगळी असते प्रत्येक. म्हणजे ॲमॅथिस्टची वेगळी, क्लिअर कॉटची वेगळी. प्रत्येक रॉ असेल त्याची वेगळी. जरा त्याला पॉलिश केलेलं असेल, त्याच्यात चेंजेस केलेलं असेल तर त्याची वेगळी. आणि ही क्रिस्टलची ऊर्जा त्याच्या अणुरेणूच्या रचनेतून येत असते. त्याची कंपनं, वारंवारता आपल्या शरीराशी जुळते आणि मग आपल्याला त्याची इफेक्ट यायला सुरू सुरू होतात. त्याची रचना अशी असते क्रिस्टलच्या अणुरेणूंची, की त्याच्यातून खूप सारी ऊर्जा वाहत असते. क्रिस्टल खूप सारी ऊर्जा स्टोअर करून ठेवतात. मग ती ती ऊर्जा तिथली तुम्ही जर घरात कायम सकारात्मकता ठेवली, तर ते कायम सकारात्मकतेनं भरलेले राहतात आणि ती ऊर्जा ते खूप दिवस स्टोअर करतात. म्हणून आपण ग्रीड लावण्यासाठी क्रिस्टल वापरतो. त्यामुळे क्रिस्टल मन, शरीर आणि वातावरणावर 100% प्रभाव टाकतात. पण आजूबाजूचं वातावरण, आपण त्यांना कोणत्या परिस्थितीत ठेवलंय, हे खूप महत्वाचं असतं. ठीक आहे? तर असे असतात हे क्रिस्टल. आता आता तुम्हाला मी दाखवणार आहे, की हे जे क्रिस्टल्स असतात, हे क्रिस्टल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आणि मग आपण पुढचा मग जसं मला मगाशी मॅडमनी सांगितलं, की मॅडम डिटेलमध्ये सांगा मला, की कसा स्वच्छ करायचा किंवा क्रिस्टल कशा प्रकारे वापरायचे. तर त्याच्याकडे आपण वळणार आहोत. एकच मिनिट, कुठे गेलं? आता तुम्हाला कळेल बघा. मगाशी म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा क्रिस्टल्स दाखवून घेतले. हे सगळं प्रियांका मॅडमनी तुमच्यासाठी बनवलंय. मी ह्यातलं काही केलेलं नाही. पहिली स्लाइड मी बनवलेली होती. हे हे सगळं प्रियांका मॅडमनी केलंय तुम्हाला माहिती मिळावी म्हणून. तर हा आहे अमॅथिस्ट. अमॅथिस्ट वेगवेगळ्या स्वरूपात मिळतो. इथं तुम्हाला बघायला मिळेल अमॅथिस्ट किती स्वरूपांमध्ये अवेलेबल असतो. आणि ह्याच्यापेक्षाही जास्त बरंच असतं काय काय. पण जे नॉमिनल तुम्हाला समोर दिसेल तेवढं इथं दाखवलेलं आहे. टंबेल स्वरूपात असतो, रॉ स्वरूपात असतो, ब्रेसलेटच्या स्वरूपात असतो. हे तुम्ही बघून घ्याल. तर हा जो अमॅथिस्ट आहे हा ऊर्जा वाढवतो, वातावरण शुद्ध करतो, तुमचा फोकस वाढवतो, एकाग्रता वाढवतो आणि तुम्हाला मनाला स्पष्टता देतो. म्हणजे तुमच्या विचारांना स्पष्टता हवी असेल तर अमॅथिस्ट इम्पॉर्टंट असतो. तुम्हाला दैनंदिन वापरासाठी हा खूप छान असतो. हा दिसतोही खूप सुंदर. हातात जर याचं ब्रासलेट घातलं तर खूप सुंदर दिसतं. आणि मी तुम्हाला ती जी एंजल शिकवत असताना जे मी सांगितलेलं होतं त्या मुलीच्या ब्रासलेटवर हे उठले, एंजलचे पंख तयार झालेले होते. ते असंच अमॅथिस्टचं ब्रासलेट होतं आणि त्या ब्रासलेटवर ते पंख दिसत होते चक्क स्पष्ट. तसेच असे पेंडंट पण मिळतात. ध्यान, प्रार्थना, आध्यात्मिकता साधनेसाठी अमॅथिस्ट बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. त्याचबरोबर मुलं जर का अभ्यास खूप स्टडी करत असतील, त्यांच्या टेबलवर तुम्ही अमॅथिस्टचा मोठा पिरॅमिड ठेवू शकता. असा रॉ 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 अमॅथिस्ट ठेवू शकता. असं पण मिळतं हे बरंच. ह्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही. पण हे असं पण तुम्ही जर क्रिस्टलच्या शॉपमध्ये गेला, तर तुम्हाला बघायला मिळेल. तसंच आध्यात्मिक वाढ, चांगली झोप जर हवी असेल तुम्हाला तर तर ह्या क्रिस्टलचा तुम्ही वापर करू शकता. अगोदर काय करायचं, झोपायच्या अगोदर हातात अमॅथिस्ट घ्यायचा, छानपैकी थोडा वेळ 5 मिनिटं शांत बसायचं, ओंकार लावून ठेवायचे आणि मग झोपायचं. म्हणजे हे मी तुम्हाला खूप सारं सांगतेय. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही त्याचा उपयोग करा. नकारात्मकता दूर करण्यासाठी अमॅथिस्ट उपयोग उपयोग होतो आणि तो आपलं संरक्षण सुद्धा करतो नकारात्मकतेपासून. हा आहे मूनस्टोन. मूनस्टोन म्हणजे जसा मोती असतो ना तसाच असतो, पण जरा थोडं त्याला शायनिंग असतं.
हा जो मूनस्टोन आहे ह्याचं पण हे सगळ्या प्रकारांमध्ये मिळतं. हा हा मूनस्टोन मनःशांतीसाठी वापरला जातो. अंतर्ज्ञान आणि प्रेरणा वाढवण्यासाठी वापरतात. भावनिक संतुलनासाठी वापरतात. भावनिक संतुलनासाठी वापरतात. त्यामध्ये लेडीजसाठी हा स्टोन सगळ्यात चांगला असतो, कारण आपले हार्मोनल चेंजेसमुळे ज्यावेळेला मानसिकरित्या आपण अपडाऊन मनामध्ये जे विचारांचा गोंधळ चालू असतो त्यावेळेला तो स्टेबल करण्यासाठी मूनस्टोनचा वापर चांगला होतो. स्त्री ऊर्जा संतुलित करण्यासाठी या स्टोनचा उपयोग होतो. अंतर्मनाशी जोडण्यासाठी मेडिटेशन मध्ये सुद्धा हा वापरतात. चंद्राची ऊर्जा जर का कमी असेल ज्या व्यक्तीमध्ये, म्हणजे मूनची ऊर्जा, स्त्री ऊर्जा हे सगळं कमी असेल तर त्यांनी हा स्टोन धारण करावा. हार्मोनचे संतुलन करण्यासाठी पण हा स्टोन वापरला जातो. हे बघा, हे टेबलवर ठेवण्यासाठी अशा प्रकारे वापरतात, कारण नकारात्मकता पण दूर होते, कारण हा एनर्जी देतो ना, मूनची एनर्जी. तसंच पर्समध्ये ठेवण्यासाठी टंबेल्स वापरतात, पेंडेंट म्हणून वापरतात गळ्यामध्ये. हा आहे सिट्रीन. मगाशी मी तुम्हाला सिट्रीनचा टंबेल हा दाखवला होता. तर हा पण वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्हाला गळ्यात घालण्यासाठी पेंडेंट मिळेल, ब्रेसलेट मिळेल, हे सगळे प्रकार मिळतील. तर हा पण ऊर्जा वाढवतो. हा धन अट्रॅक्ट करण्यासाठी, समृद्धी अट्रॅक्ट करण्यासाठीचा हा क्रिस्टल आहे. ह्याचा ट्री सुद्धा मिळतो. बऱ्याच शॉप्समध्ये जर आता तुम्ही इंडियामध्ये गेला तर तुम्हाला ह्याचा सिट्रीनचा ट्री बघायला मिळतो. हा सूर्याच्या ऊर्जेशी जोडलेला जातो. तसंच हा मणिपूर चक्राशी पण जोडलेला असतो. कारण ह्याचा रंग बघा कसा पिवळा धमक आहे. आपल्या कुठल्या चक्राचा रंग आहे पिवळा? तर मणिपूर चक्राचा. तर हा मणिपूर चक्राशी जोडलेला आहे. सूर्याची ऊर्जा हा बॅलन्स करतो. आर्थिक स्थिती तुमची चांगली करण्यासाठी हा मदत करतो. आत्मविश्वास देतो आणि पोटाचे जे प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये हा तुम्हाला ऊर्जा देतो, मदत करतो पोटाचे प्रॉब्लेम सुधारण्यासाठी. म्हणजे मेडिसिन घ्यायचे नाहीत असं नाही, मेडिसिनही घ्यावे लागतात आणि हे पण धारण करावं लागतं. ओके. नाहीतर म्हणाल मी नुसतंच क्रिस्टल घालून फिरतो आणि मग मला औषधं नकोत, असं नाही. सगळंच करावं लागतं. कधी एकाच कुठली तरी मेथडनं आपण रिकवर होत नाही. बऱ्याच त्यासाठी औषधं घ्यावी लागतात, क्रिस्टल्स वापरावे लागतात, साधना करावी लागते आणि ह्या सगळ्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला काय मिळतो? तुमचं शरीर पूर्णपणे निरोगी होतं. आता हा आहे हेमॅटाइट. हा हेमॅटाइट असा ब्लॅक असतो. हे बऱ्याच ठिकाणी तुम्ही याचं ब्रासलेट पण असं काळं कुट्ट ब्रासलेट बघितलं असेल. हा हेमॅटाइट तुम्हाला इथे दिसतो बघा. आता इथं नाही दिसणार, तुम्हाला कळणार नाही, पण ह्याच्यात. तर हा पण एकाग्रतेसाठी वापरतात, संरक्षणासाठी वापरतात, ग्राउंडिंगसाठी सगळ्यात महत्वाचा हा वापरला जातो. भावनिक संतुलनासाठी वापरला जातो, आत्मविश्वास वाढवण्यासाठी वापरला जातो. म्हणून आपल्या ट्रिपल प्रोटेक्शनच्या ब्रासलेटमध्ये हा असतो. परत रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी वापरतात, नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरतात. हा हा जो क्रिस्टल असतो हा शक्यतो कॉम्बिनेशन मध्ये वापरतात. हा नुसता वापरण्याच्या ऐवजी बऱ्याच दुसऱ्या क्रिस्टल सोबत ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला ब्रेसलेटमध्ये पाहायला मिळतं. स्थैर्यासाठी, संरक्षणासाठी, आत्मविश्वासासाठी आणि ग्राउंडिंगसाठी आणि ऊर्जा संतुलनासाठी हा क्रिस्टल वापरला जातो. आणि हा संरक्षण करतो म्हणून काय होतं? मग हा कुठला होता? हा आहे सुलेमानी हाकी. सुलेमानी हाकीक हा क्रिस्टल तुम्ही मगाशी मी दाखवलं तर ते कसं दिसत होतं, तर ह्याचे सुद्धा पेंडंट असतात, टंबेल्स असतात आणि हा शक्यतो नकारात्मकतेपासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. नकारात्मक ऊर्जेला हा दूर ठेवतो, संरक्षण करतो, मनाला स्थैर्य देतो. म्हणून हा बघा, मॅक्झिमम जे कोणी शक्तिपात देणारे व्यक्ती असतात ते हा क्रिस्टल त्यांच्याजवळ असतोच असतो. मनाला खूप शांती देतो आणि त्याला तुम्ही कधीही स्पर्श केला ना, तो इतका थंड असतो. आपल्याला कळतं की अरे हा किती थंड आहे, किती बरं वाटतंय ह्याला हातात घेतल्यावर. राहू केतूसाठी हा वापरला जातो, त्यांच्या दोषांपासून संरक्षण करण्यासाठी. वाईट नजर असू दे, वाईट शक्ती असू देत, ईर्ष्या, जे काही नकारात्मकता असतात बाहेर गेल्यानंतर, तर त्यासाठी हा क्रिस्टल महत्वाचा असतो. बरेच जण पर्समध्ये सुद्धा ह्याचे टंबेल्स ठेवतात, का तर नकारात्मकतेपासून संरक्षण होण्यासाठी. प्रवासाला जाताना सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा हा क्रिस्टल मदत करतो. ह्याचं सेपरेट ब्रासलेट पण मिळतं आणि माळ पण मिळते आणि हा कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा वापरतात. पण ह्याचं कॉम्बिनेशन मी तरी काय केलेलं नाही, मी फक्त त्याची माळच वापरते.
हा आहे ग्रीन ॲव्हेंच्युअर. ग्रीन ॲव्हेंच्युअर हा सुद्धा समृद्धीचा क्रिस्टल मानला जातो. आपण टंबेल्स बघितले असतील. बऱ्याच जणांना आम्ही मागच्या वेळेला समृद्धी शक्तिपातला जे होते त्यांना ते टंबेल्स गिफ्ट पाठवलेले होते. तर हे जे टंबेल्स आहेत त्याच्यावर लक्ष्मीचं चित्र असतं, असे पण तुम्ही बघितलेले आहेत. तर हे जे असतात ग्रीन, हा हा क्रिस्टल ग्रीन रंगाचा असतो. पूर्ण सकारात्मकता देण्यासाठी हा मदत करतो. याला ग्रीन झेड, हा जो रॉ आहे हा ना, ह्याला ग्रीन झेड क्लस्टर म्हणतात. रॉ रॉ क्लस्टर हा यश देण्यासाठी उपयोगात येतो. मनाला आता ह्याचा रंग बघा, तुम्ही सगळे आता सुज्ञ आहात, ज्ञानी आहात. तर तुम्हाला ह्याचा कलर आणि आपल्या ह्याचा चक्रांचा कलर मॅच करायचा. ह्याचा रंग आहे ग्रीन, तुमच्या अनाहत चक्राचा रंग आहे ग्रीन. तर हा काय करतो, हृदयाला शांती देतो. ज्यांना ज्यांना हृदयाबद्दलचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तिथल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे अवयव आहेत त्याच्याबद्दल, तर त्यांनी हा क्रिस्टल वापरायला हरकत नाही. हृदय चक्र स्ट्रॉंग करण्यासाठी हा क्रिस्टल वापरतात. भावनिक स्थिरता देण्यासाठी हा क्रिस्टल वापरतात. मनःशांती, तुमच्या मनामध्ये प्रेम, करुणा वाढीस लागण्यासाठी हा क्रिस्टल वापरतात. तर असा हा छान ग्रीन रंगाचा क्रिस्टल आहे. आणि जीवनात समृद्धी आकर्षित करायची असेल तर हा क्रिस्टल, सिट्रीन हे वापरले जातात. हा आहे टायगर आय. टायगर हा मेनली वापरला जातो, टायगर आय आत्मविश्वासासाठी. धैर्य, आत्मविश्वास. जे लोक बघा लेक्चर देणारे असतात किंवा सिंह राशीचे व्यक्ती असतात, ज्यांना आत्मविश्वास खूप हवा असतो, ज्यांची इच्छाशक्ती स्ट्रॉंग करायची असते ज्यांना, ते टायगर आयचा वापर करतात. आपल्या पण ह्याच्यामध्ये ट्रिपल प्रोटेक्शनमध्ये टायगर आय असतो, कारण आपल्याला ह्या सगळ्याची गरज असते. आपल्याला संरक्षणाची गरज असते. आपल्याला यश पण लागतं, कारण आपण वेगवेगळ्या हिलिंगमध्ये, मॉर्टॅलिटीजमध्ये काम करत असतो. मग हिलिंगमध्ये यश तर यायला पाहिजे ना, प्लस नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण पण व्हायला पाहिजे. म्हणून ट्रिपल प्रोटेक्शनच्या ब्रासलेटमध्ये 3 क्रिस्टलचं कॉम्बिनेशन केलेलं असतं, की जे क्रिस्टल नकारात्मकतेपासून संरक्षण करतात, तुम्हाला धैर्य देतात, आत्मविश्वास देतात, असेच क्रिस्टल त्याच्यामध्ये आहेत. तर हा आहे टायगर आय. नजर दोष पासून सुद्धा हा काय करतो, संरक्षण करतो. ब्लॅक टर्म्युलाईन हा पण एक शक्तिशाली क्रिस्टल आहे. बरेच जण रॉ स्वरूपात, मी बऱ्याच जणांच्या घरात हा क्रिस्टल बघितलेला आहे. असे मोठे मोठे असतात अगदी. तर हा जो क्रिस्टल आहे, ह्याचे मॅक्झिमम जे जॉब करतात ना, त्यांना आम्ही टंबेल्स पण सजेस्ट करतो, की त्यांच्या बॅगमध्ये ठेवायला किंवा पर्समध्ये ठेवायला. तर हे दिसतात, हे पॉलिश केलेले आहेत, आणि हा रॉ आहे. तर हा जो ब्लॅक टर्म्युलाईन आहे, हा संरक्षणासाठी मेनली वापरला जातो. नकारात्मक ऊर्जा, ताण, मनातली भीती आणि बाहेरचं जे प्रदूषण असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रदूषण, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी हा क्रिस्टल वापरला जातो. म्हणून बरेच जण ऑफिसमध्ये काम करणारे बरेच जण स्वतःजवळ हा क्रिस्टल ठेवतात. असतो त्यांच्या खिशामध्ये सुद्धा असतो, ठेवलेला असतो बऱ्याच जणांच्या. आणि मनाला हा स्थिरता देतो, कारण हा नकारात्मकता काढून टाकतो. तर हा मनाला स्थिर करण्यासाठी मदत करतो आणि ग्राउंडिंगसाठी मदत करतो. असा हा क्रिस्टल आहे, की जो आपली नकारात्मकतेपासून संरक्षण करतो. आपल्याला ऊर्जा संतुलित ठेवायला मदत करतो, कारण हा ग्राउंडिंग करत असल्यामुळं आपली ऊर्जा स्थिर राहते. आणि हा सगळ्यात ताकदवान आहे. सो त्याचा पिरॅमिड सुद्धा खूप चांगला इफेक्ट देतो. जर तुम्ही हॉलमध्ये ह्याचा पिरॅमिड ठेवला किंवा हा रॉक क्रिस्टल ठेवला आणि त्याला जर का रेकीनं पूर्ण चार्ज केलं, तर घरामध्ये येणारी नकारात्मकता तो शोषून घेतो. हा आहे रोजकॉट. रोजकॉट हा फक्त आणि फक्त नातेसंबंधांबद्दल वापरला जातो. मग ते नवरा बायकोचं नातं असू दे, क्लायंट आणि क्लायंट सोबतचं नातं असू दे, एखाद्या शॉपमध्ये, काय म्हणतो, शॉपमध्ये आपल्याला खूप सारे कस्टमर अट्रॅक्ट करायचे असू देत, तर तुम्हाला हा हा क्रिस्टल मदत करतो. भावनिक जखमा ज्या असतात, कधी कधी खूप सारी भांडणं होतात आणि आपल्या मन खूप डिस्टर्ब होऊन जातं, त्यावेळेला सुद्धा हा क्रिस्टल तुम्हाला स्थिर व्हायला मदत करतो. तुमचं हृदयचक्र हा क्रिस्टल सक्रिय करतो, कारण हा नातेसंबंधांशी संबंधित असल्यामुळे हा काय करतो, तुमच्या हृदयचक्राला सक्रिय व्हायला, संतुलित व्हायला मदत करतो. तुमच्या मनाला शांतता देतो आणि भावनिकदृष्ट्या ज्या जखमा असतात त्या भरून काढून तुमचं मन प्रेम आणि करुणेनं भरून टाकतो.
आणि हा क्रिस्टल ज्या वेळेला आपण घरामध्ये ठेवतो मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला खरोखर तुम्हाला घरामध्ये खूप शांतता जाणवेल. नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढीस लागतंय हे तुम्हाला कळेल. जर हा क्रिस्टल तुम्ही अंगावर धारण करत असाल तर तुम्हाला झोप चांगली लागेल. स्वतःबद्दलचं प्रेम जागृत व्हायला मदत होईल. कारण मॅक्झिमम महिलांमध्ये हे दिसतं की त्यांना स्वतःबद्दल वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचं स्वतःबद्दलचं जे सेल्फ लव्ह असतं ते कमी होतं. तर ते वाढीस लागण्यासाठी हा क्रिस्टल मदत करतो. ह्याच्या बऱ्याच लेडीज ना ह्याच्या नेकलेसमध्ये सुद्धा हे वापरतात, हा क्रिस्टल रोज क्वार्ट्ज खूप सुंदर दिसतो. हा आहे लॅपिस लाजुली. हा लॅपिस लाजुली जो आहे हा तुम्हाला इथं दिसताना एवढा ब्ल्यू दिसतो, पण कधी कधी जो रॉ असतो तो अगदी फेंट दिसतो. मगाशी मी तुम्हाला दाखवलेला होता ना ब्ल्यू, तसा कधी कधी फेंट, त्याला व्हाईटिश शेड असते, असा सुद्धा असतो. सगळेच लॅपिस लाजुली डार्क दिसतील असं नाही. पॉलिश केलेले असतात किंवा अंगठीमध्ये पेंडेंटमध्ये यूज करण्यासाठी ते ज्यावेळेला प्रोसेसमधून जातात तर ते तुम्हाला तसे मग अगदी डार्क शायनिंग वाले दिसू शकतात. तर हा क्रिस्टल जो आहे हा विशुद्ध चक्रासाठी यूज केला जातो. करण्याचा रंग पहा, विशुद्धी चक्रासाठी हा यूज केला जातो. निर्णय क्षमता स्ट्रॉंग करण्यासाठी, बुद्धी विकसित करण्यासाठी हा क्रिस्टल वापरतात. तुमचं आध्यात्मिक जागृती जर तुम्हाला हवी असेल तर या क्रिस्टलचा उपयोग केला जातो. ज्यांना आत्मविश्वास पाहिजे बोलण्यामध्ये, जसं बोलण्यामध्ये काम कर, जसं टीचर फील्डमध्ये बघा, वकील बघा, किंवा एखादे हे MR असतात, तर त्यांना कसं असतं, जे सेल्समध्ये काम करतात त्यांना बोलावं लागतं. तर त्या आत्मविश्वासासाठी, सुसंवाद साधण्यासाठी हा क्रिस्टल खूप चांगला आहे. हा आहे रेड जॅस्पर. हा लाल असतो रंगाने. म्हणजे हा कुणासाठी यूज होईल हे तुमच्या लक्षात आलं असेल, मूलाधार चक्रासाठी. म्हणजे हा ग्राउंडिंगसाठी महत्वाचा क्रिस्टल आहे. तुम्हाला आत्मविश्वास देण्यासाठी छान क्रिस्टल आहे हा. तसेच तुमचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग झालं की तुमची आंतरिक शक्ती वाढते, म्हणून हा क्रिस्टल वापरतात. जीवनात तुम्हाला स्थिरता हवं असेल, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला साहस हवं असेल, म्हणजे तुम्ही जे काम करताय ते अंगावर घेऊन व्यवस्थित पार पाडावं, ते पार पाडण्यासाठी हा क्रिस्टल मदत करतो. कारण तेवढा तो आत्मविश्वास देतो, तुमच्यातली नकारात्मकता काढून टाकतो आणि तुम्हाला हिंमत मिळते, आत्मविश्वास मिळतो. सो तुमचं काम चांगलं होतच 100%. शारीरिक आणि मानसिक ज्या वेळेला ऊर्जा तुम्हाला मिळते, स्थैर्य मिळतं, त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिकली स्थिर होऊन तुम्हाला सगळे व्यवसायाकडून, जॉबकडून किंवा समृद्धी जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे त्यासाठी ऑटोमॅटिकली मग तुम्ही स्थिर होता. आणि मग तुम्ही एकदा तुमचं मूलाधार चक्र स्थिर झालं, तुम्ही मनाने स्थिर झाला की तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पुढे जायला तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. म्हणून हा क्रिस्टल मूलाधार चक्रासाठी वापरला जातो, स्थैर्य देतो. लक्ष्य प्राप्तीसाठी हा क्रिस्टल वापरतात, यश मिळवून देण्यासाठी. आता हे आहे 7 चक्र. 7 चक्रांसाठी कोणकोणते क्रिस्टल्स वापरले जातात ते इथं दिलेले आहे. तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलेलं होतं, क्लिअर क्वार्ट्जची जर का माळ तुम्ही घातली तरी ती सुद्धा सहस्त्रार चक्रासाठी मदत करते, ऊर्जा मिळण्यासाठी. आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तुम्ही हिलिंग करत असाल, कोणत्याही प्रोसेसमध्ये असाल तर हा क्लिअर क्वार्ट्ज खूप महत्वाचा असतो आणि हा सहस्त्रार चक्रासाठी उपयोग केला जातो. त्याच प्रकारे ब्लॅक टर्म्युलाईन आणि हा रेड जास्पर पण वापरला जातो. आज्ञाचक्रासाठी पण शक्यतो मॅक्झिमम फक्त क्लिअर क्वार्टज आणि सेलेनाइट हे 2 क्रिस्टल असतात, ते सहस्त्रार चक्रासाठी वापरले जातात. अमॅथिस्ट आणि लॅपिस लाजुली जे रंगामध्ये आपल्या आज्ञाचक्रासारखे आहेत, हे जे असतात हे आपल्या आज्ञाचक्रासाठी वापरले जातात. अंतर्ज्ञानासाठी, दिव्य दृष्टीसाठी, तुम्हाला विचारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी, तुम्ही मानसिकरित्या स्थिर होण्यासाठी हे क्रिस्टल वापरले जातात. त्याचबरोबर आज्ञाचक्रासाठी अमॅथिस्ट सुद्धा वापरला जातो. अमॅथिस्ट आणि लॅपिस लाजुली हे 2 क्रिस्टल आज्ञाचक्रासाठी. विशुद्धी चक्रासाठी तुम्हाला सोडा लाईट आणि ब्ल्यूलेस ॲगेट वापरतात. ब्ल्यूलेस ॲगेट, श्लोक तिथे एक ब्रासलेट आहे बघ ब्ल्यू कलरचं, ते आणून देशील मला. ब्ल्यू लेस ॲगेट आणि सोडा लाईट वापरतात. त्याचे रंग इथं दिलेले आहेत बघा फोटोमध्ये. हा आहे सोडा लाईट आणि हा आहे ब्ल्यू लेस ॲगेट. तर हे जे आहेत
हे तुम्हाला संवाद साधण्यासाठी मदत करतात. म्हणजे ज्यांना कुणाला बघा काही व्यक्ती तिथं अडकवलेलं असेल, तर काही व्यक्ती असतात की ज्यांना बोलता येत नाही पटकन, नाही म्हणता येत नाही, बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. त्यावेळेला तुम्हाला ह्या क्रिस्टलची गरज असते. संवाद साधता येत नाही, काही जण असतात बुजून असतात, त्यांना मनातलं व्यक्तच करता येत नाही, त्यासाठी आहे. काही जणांना सत्य बोलताच येत नाही, त्यांच्यासाठी पण हे आहे. आणि तुम्हाला तुमच्या विशुद्धी चक्राची ताकद वाढवायची आहे, त्यावेळेला तुम्हाला ब्ल्यू लेस ॲगेट आणि सोडालाईट हा क्रिस्टल वापरायचा आहे. अनाहत चक्र, अनाहत चक्रासाठी रोज स्कॉट आणि ग्रीन ॲव्हेंच्युअर वापरतात. तर हे जे क्रिस्टल्स आहेत हे तुम्हाला प्रेम, करुणा आणि भावनिक संतुलन देतात. ज्यांच्या मनामध्ये जे भावनिक आहेत, जे खूप रडतात. काय कधी-कधी असं होतं, की काही अगदी जराशी गोष्ट सुद्धा मनाला इतकी लागते, की डोळ्यातून घळा-घळा पाणी यायला लागतं. त्यांनी हे क्रिस्टल्स वापरायला हरकत नाहीये. सिट्रीन आणि नाही कुठला राहिला आता? हां. नाभीचक्र. नाभीचक्र म्हणजे मणिपूर चक्र. तर ह्यासाठी सिट्रीन आणि टायगर आय वापरतात. कारण ते चक्र आत्मविश्वासासोबत, समृद्धीला अटॅच आहे. म्हणजे पैसा अट्रॅक्ट करणे, आपल्याला स्थिरता देणे, आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग करणे, आपली निर्णय क्षमता चांगली करणे आणि त्याचबरोबर सगळे आजार पोटापासून सुरू होतात. सो आरोग्य ह्या सगळ्यासाठी हा क्रिस्टल उपयोग करायचं ते ते क्रिस्टल्स वापरून. स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र हे कार्नेलियन आणि ऑरेंज कॅल्साइट कॅल्साइट. तर हे जे क्रिस्टल्स आहेत हे ह्याच्यासाठी वापरले जातात. त्यातला जो काही कार्निलियन आहे तो बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवला, तो डार्क असतो आणि तो असा नंतर परत एकदा दाखवते. तो आहे माझ्याकडे कार्निलियन. ऑरेंज ऑरेंज शेड असते त्याला. आणि तो दुसरा जो आहे ऑरेंज कॅलासाइट तो ना दिसायलाच ऑरेंज असतो. दिसतानाच तो ऑरेंज रंगाचा दिसतो. तर हे जे आहेत हे आपल्या स्वाधिष्ठान चक्राचा रंग हा केशरी असल्यामुळं त्यासाठी हे क्रिस्टल्स वापरले जातात. हे तुम्हाला क्रिएटिव्हिटीमध्ये मदत करतात. तुम्हाला जर क्रिएटिव्ह व्हायचंय, तुमचा जॉब जर का क्रिएटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये तुम तुम्हाला भावनिक स्थिरता हवी आहे, हा क्रिस्टल वापरा. जर का तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफ वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम येत असतील, तर तुम्हाला हृदय चक्रावर आणि ह्याच्यावर स्वाधिष्ठान चक्रावर काम करावं लागतं. तर त्यावेळेला तुम्हाला हा क्रिस्टल वापरायला हरकत नाहीये. ज्यांना प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम आहेत, पिशवीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या भागामध्ये जेवढे अवयव आहेत तिथे कुठेही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्हाला हा क्रिस्टल वापरायला चालतात. मूलाधार चक्र. मूलाधार चक्राला रेड जास्पर आणि ब्लॅक टर्म्युलाईन हे दोन आहेत की जे ग्राउंडिंगसाठी उपयोग होतात. त्याचबरोबर मी अजून एक कुठला ग्राउंडिंगसाठी सांगितलेला, टायगर आय सांगितलेला वाटतं. अजून एक आहे ग्राउंडिंगसाठी कुठला, मगाशी मी अजून एक कुठला सांगितला ग्राउंडिंगसाठी, ते दोन आणि हा सांगितला सुलेमानी हकीक सांगितला का ग्राउंडिंगसाठी? हिमॅटाईट हा पण ग्राउंडिंगला जे जे लागतात ते सगळे मूलाधार चक्राच्या तिथे मूलाधार चक्रासाठी चालतात आणि म्हणूनच ते मी सांगितलं ना की आपल्या ट्रिपल प्रोटेक्शनच्या ब्रासलेटमध्ये तुम्हाला ते आढळतात. ठीक आहे. तर असं हे आहे क्रिस्टलचं वर्ल्ड. आता ह्याच्या पुढे सुरू होते महत्वाची माहिती. आता हे तुम्हाला सगळं कळलं. हे बऱ्याच जणांना ह्यातले क्रिस्टल्स काही माहिती असतील, काही माहिती नसतील. पण ज्यांना माहिती नाहीत त्यांनी अभ्यास केल्याशिवाय घेऊ नका. थोडंसं ह्या सगळ्या क्रिस्टल वाचा, मग तुम्हाला कुठला लागेल थोडंसं बोलून घ्या, माझ्यासोबत बोला, प्रियांका मॅडम सोबत बोला आणि मग डिसाईड करा. काही जण इथं तज्ज्ञ मंडळी बसलेली आहेत, त्यांनी शेवटी त्यांचा अभिप्राय द्यायला विसरू नका. काही जर राहिलं असेल तर बोलाल. 100% आहेत काही जण इथं जे की ज्यांना माहिती आहे क्रिस्टल बद्दल. आता आपण पुढे बघणार आहोत. तर क्रिस्टल जास्त क्रिस्टल गरजेपुरतेच क्रिस्टल घ्यावे का खूप खरेदी करावे? तर याचं उत्तर आहे
की नाही? तुम्ही रुजुता मॅडम, नाही ऐकायला येणार, आवाज येतोय ना? ओके ठीक आहे. थोडंसं पाणी पिऊन घ्या सगळेजण, मी पण पाणी पिते. तर क्रिस्टल किती घ्यावे आणि कसे घ्यावे? तर मूलभूतरित्या तुम्हाला स्वतःसाठी बघायला गेलात तर 5-10 क्रिस्टल पुरेसे असतात. पण जर तुमचं हिलिंग सेंटर असेल तर तुम्हाला थोडेसे जास्त क्रिस्टल लागतात. कारण मग आपण बरेच खरेदी करतो ना, पिरॅमिड्स लागतात हिलिंगसाठी, टंबेल्स लागतात. व मग हे जे सगळं जे लागतं, परत सुलेमानी हकीकची माळ पाहिजे किंवा तुम्ही हातात जे ब्रेसलेट घालाल हिलिंग करताना ते वेगळे असतील. असं जो कोणी हिलिंग क्षेत्रात काम करतो, ज्याचं हिलिंग सेंटर आहे, त्याला अनेक क्रिस्टल लागतात. पण जो काही सामान्य व्यक्ती आहे जी ह्याच्यात नाहीये, त्यांनी 5 ते 10 मूलभूत क्रिस्टल स्वतःजवळ ठेवले तर बस आहे, त्याच्यावर जायचं नाही. मग साधारण कुठले असतात मूलभूत क्रिस्टल? तर क्लिअर कॉर्ट हा मूलभूत क्रिस्टल आहे, रोज कॉर्ट हा मूलभूत क्रिस्टल आहे, अमॅथिस्ट मूलभूत मध्ये वापरू शकता, ब्लॅक टर्म्युलाइन आहे आणि सिट्रीन आहे. बस, ह्याच्यावर जायची गरज नाहीये सामान्य व्यक्तींना. ठीक आहे. आणि पण कुठलाही क्रिस्टल घेताना योग्य व्यक्तीकडनं घ्या आणि अभ्यास करूनच घ्या. ठीक आहे. मग फक्त आकर्षणामुळे क्रिस्टल खरेदी करायची का? कधी सोशल मीडियामुळे वेगवेगळे ट्रेंड आलेत सध्या, म्हणजे एकीनं एका गळ्यात पेंडल घातलं की सगळ्यांनी घातलंच पाहिजे. एकीनं एक माळ गळ्यात दिसली एखाद्या व्यक्तीच्या की ती आम्हाला पाहिजेच, असं बरंच असतं. म्हणजे ह्याला हे असा ट्रेंड येतो कधी कधी मध्ये मध्ये. तर हे आवश्यक नाहीये. तर तुम्ही ते अनावश्यक खरेदी करू नका. हे आपण बायका बऱ्याच ह्याच्यामध्ये अडकल्या जातो, पण नको. जे तुम्हाला गरजेचं आहे तितकंच खरेदी करा. दुसरी व्यक्ती घालतीये म्हणून आकर्षित होऊन क्रिस्टल खरेदी करू नका. तुम्ही आता म्हणाल मॅडम, अहो तुम्ही तर तुम्ही पण स्वतः व्यवसाय करता, म्हणजे आता आम्ही पण देतोच ना, क्रिस्टल पाठवतो सगळ्यांना. बरेच जण व्यवसाय करतात. पण मग तुम्ही स्वतः का सांगतात? तर हो, आमच्या मी असू दे किंवा प्रियांका असू दे किंवा तुम्ही अजून माझी बहीण ती पण करते, ती पण ब्रासलेट तयार करून, ब्रासलेट देते वेगवेगळे तयार करून. तर आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिनकामाचे क्रिस्टल खरेदी करू नका, गरजच नाहीये. तुम्हाला जो आवश्यक आहे तेवढाच खरेदी करा. घरामध्ये खूप सारे आणून काही उपयोग नाही. हा, तुम्हाला माझ्यासारखं जर का टीचिंग फील्डमध्ये उतरायचंय, तुम्हाला हिलिंग सेंटर उघडायचंय तर घ्या. पण ते बोलून समजा, तुम्ही तुम्ही जसं काही गोष्टी मला विचारता, प्रियांकाला विचारता, अशा विचारून सगळ्यांशी चर्चा करून मग घ्या. विनाकारण सगळं घेत बसण्यात, पैसे घालण्यात काही अर्थ नाहीये. तर क्रिस्टल ज्यावेळेला तुम्ही खरेदी करता त्यावेळेला 3 गोष्टींचा अभ्यास करा. ज्यावेळेला कोणताही क्रिस्टल आपण खरेदी करतो त्यावेळेला 3 गोष्टींचा अभ्यास करा की हा क्रिस्टल मी कोणत्या उद्देशासाठी घेत आहे. पहिलं काय बघायचं, हा क्रिस्टल मी कोणत्या उद्देश ठेवून घेते. दुसरं काय बघायचं, की मी याचा वापर नियमित करणार आहे का. मी याचा वापर नियमित करणार आहे का, ह्याचा अभ्यास करायचा. मला त्याचे गुणधर्म, त्याची काळजी कशी घ्यावी हे माहिती आहे का. मला त्या क्रिस्टलचे गुणधर्म आणि त्याची काळजी कशी घ्यावी हे माहित आहे का. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि क्रिस्टल खरेदी करताना ते तुम्ही कसं घ्यावं हे मी तुम्हाला सांगितलं. विश्वास असणाऱ्या माणसाकडून घ्यायची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते नैसर्गिक आहेत का चेक करायचं. ते रंगवलेले नसावे, ते सिंथेटिक नसावे आणि तडे गेलेले नसावे. तडे गेलेले म्हणजे तुकडा गेलेला. आता बघा, तडे जाणं ह्याच्यात पण प्रकार आहेत. आता माझ्याकडे ना तो क्रिस्टल मी ऍक्च्युअली मी ग्रीड लावलंय त्याला. तर क्लिअर कॉटचा जर तुम्ही पिरॅमिड बघितला तर तुम्हाला, मी दिसतेय ना, हा, तर इथे असे बघा, ह्या रेषा दिसतात इथे. ओके, ह्या अशा रेषा दिसतात. अशा क्लिअर कॉटच्या पिरॅमिड मध्ये खूपच दिसतात अशा. हे बघा इथे दिसतंय का बघा, हा. ओके. तर ह्या ज्या असतात, ह्या ज्या दिसतात, तर आपल्याला काय वाटतं, अरे हा आतून तडा गेलाय वाटतं. असं क्लिअर कॉटच्या बाबतीत बऱ्याच वेळेला होतं. जसं तुम्हाला आता ही पेन्सिल, हा पेन्सिल आहे माझ्याकडे, तर ह्या पेन्सिल मध्ये बघा तुम्हाला दिसेल कुठे कुठे, तुम्हाला असं वाटेल की आतून ती ब्रेक झाली आहे. इतकं दिसतंय का नाही, इथं 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 दिसतंय का बघा. नाही, प्रकाशामुळं तुम्हाला ते दिसत नाहीये. आता बघ, नाही दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये कधी कधी अशा ब्लॅक लाईन्स दिसतात आणि आपल्याला वाटतं की तो क्रिस्टल तुटलाय.
तर तसं नसतं. क्रिस्टल हे जे रॉक क्रिस्टल्स असतात त्यामध्ये ओरिजिनल त्या आतमध्ये तसं असतं. त्या रेषा रेषा दिसतात. हे ओरिजिनल क्रिस्टल असल्याची ती चिन्ह आहेत. म्हणजे ते सायन्स आहेत की तो क्रिस्टल ओरिजिनल आहे. मग जर का पॉलिश केलेला असेल, सिंथेटिक असेल, तर त्याच्यात ते दिसेल का? नाही दिसणार. सिंथेटिक क्रिस्टल जर तुम्ही विकत घेतले तर तुम्हाला जो मी हा अमॅथिस्टचा पिरॅमिड दाखवला आहे बघा हा, तर असं तुम्हाला नाही दिसणार. कारण तो पूर्ण प्लेन दिसेल तुम्हाला, अगदी छान ग्लेझिंग असलेला असा वेगळाच दिसेल. आणि त्याला तो जर तुम्ही हातावर ठेवलात तर तो तुम्हाला गार नाही लागणार. ज्यांना रेकी येते त्यांनी त्याच्यावर चौकुरे काढायचा आणि चेक करायचं, तर तुमच्या तळ हाताला त्याचे व्हायब्रेशन्स जाणवतात. हा ओरिजिनल क्रिस्टल ओळखायच्या काही मेथड्स आहेत, की एकतर त्याच्या आतमध्ये रेषा रेषा दिसतात, तो अगदीच पूर्ण प्लेन आणि पॉलिश केलेला दिसत नाही, हा असा दिसतो जो खरोखर तुम्हाला रिझल्ट देतो तो क्रिस्टल. परत हा ह्याच्यात पण दिसेल तुम्हाला, ह्याच्यात पण बघा, ह्याच्यात बघितलं तरी तुम्हाला आतमध्ये काही काही रेषा दिसतील बघा. हा ओरिजिनल क्रिस्टल आहे. दिसतंय का बघा सगळेजण? परत ह्याच्यात पण बघा, तर ह्याला हे तडे गेलेले नाहीयेत, हा ओरिजिनल आहे. परत आता हा बघा, हा मी तुम्हाला मगाशी तो ब्ल्यू ॲगेट दाखवत होते ना तो, हा बघा, हा ओरिजिनल आहे. तर ह्याला अजिबात ग्लेझिंग नाहीये. हा माझ्या हातात जर तुम्ही बघितला तर तुम्ही अजिबात अट्रॅक्ट होणार नाही ह्याच्याकडे, कारण ह्याला ग्लेझिंग नाहीये अजिबात. हे बघा, हा कसे आहेत बघा, हे हे तुम्हाला असं वाटेल अरे मॅडम हा ओरिजिनल नाहीयेत, पण हे ओरिजिनल आहेत म्हणून ह्यांना ग्लेझिंग नाहीये. तर असे हे क्रिस्टल्स आहेत. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कसे क्रिस्टल घ्यावे. आणि तडे गेलेले किंवा सहज तुटणारे जर क्रिस्टल असतील तर त्याची काळजी घ्या. घरात जर तुम्ही असे क्रिस्टल्स आणले तर त्याची काळजी घ्या. आणि त्याच्या आकारापेक्षा त्याची गुणवत्ता लक्षात घ्या. आता अमॅथिस्टचा पिरॅमिड काही जण मोठमोठा आणायला सांगतात, पण त्याची गुणवत्ता पण तुम्हाला माहिती पाहिजे. खूप मोठा घेतला म्हणजे खूप रिझल्ट देतो असं नाही. ठीक आहे. तुम्ही छोटे जरी वापरले, टंबेल्स वापरले, आता हे जे टंबेल्स आहेत तर तुम्हाला ह्याचा उपयोग सांगते. हे जे छोटे टंबेल्स आहेत ह्याचा आकार तुम्हाला छोटा दिसेल, पण हे 4 टंबेल जर तुम्ही विकत घेतले आणि तुमचं सेल्फ लव्ह कमी असेल, तुम्ही खूप त्रासलेले असाल, तुम्हाला मनामध्ये करुणा जाणवतच नसेल, काही माणसं वृक्ष असतात ना, तर त्यांना हे टंबेल्स तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये ते रात्रभर ठेवून ते पाणी जर प्यायला दिलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. तुम्हाला तुमचं अनाहत चक्र स्ट्रॉंग करायचंय, ग्रीन ॲव्हेंच्युअर घ्या, टंबेल्स टाकून ठेवा पाण्यामध्ये, ते प्या. किंवा समोरच्या व्यक्तीला प्यायला द्या, हिलिंग करणारे असाल तर. हे तुम्ही यूज करू शकता. आता आता कोणता विषय राहिला बघते जरा. आता माझं असं म्हणणं आहे की रेकी आणि क्रिस्टल जर का तुम्हाला तुम्ही करताय दोन्ही, तर खूप क्रिस्टलचा उपयोग काय म्हणतात साठा करण्याच्या ऐवजी मूलभूत क्रिस्टल तुम्ही घ्या. कमी पण दर्जेदार क्रिस्टल निवडा. कमी निवडा, जे कमी क्रिस्टल ठेवा तुमच्याकडे, पण दर्जेदार क्रिस्टल घ्या की जे तुम्हाला रिझल्ट दिसतील. त्यांची नियमित स्वच्छता ठेवा. खूप दिवस पडलेत त्याच्यावर खूप डस्ट पडलीये असं करू नका. त्याची नियमित स्वच्छता करत जा. तुम्हाला नाही रोज वेळ मिळाला, आठवड्यातनं एकदा त्याला पुसून स्वच्छ करून त्याला योग्य ठिकाणी ठेवणं, स्वच्छ ठिकाणी ठेवणं, जिथं नकारात्मकता आहे तिथे नाही ठेवणं. जास्त नकारात्मकता असली की ते शोषून घेतात, मग त्याला शुद्ध करणं आवश्यक असतं. पौर्णिमेच्या चंद्राच्या ह्याच्यात ठेवणं. काही वेळेला तुम्ही काही काही जे क्रिस्टल पाण्यात चालतात, पायराईट पाण्यात चालत नाही, पण बाकीचे चालतात. मिठाचं पाणी समुद्रातलं आणलेलं असतं ना, त्यानं सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. पण ज्यावेळेला तुम्ही हे काय पेंड्युलम क्लीन करता त्यावेळेला त्याची जी वरची हे असते ना, आपण पकडतो ती चेन मात्र मिठाच्या पाण्यात किंवा मिठात ठेवू नका, नाहीतर ती लवकर खराब होते. क्रिस्टल चालतात धुतलेले, पण वरच्या चेनला नका ते पाणी लागू देऊ. मग आता क्रिस्टलची काळजी कशी घ्यावी? आता क्रिस्टलची काळजी घेत असताना ते मऊ कापडानं पुसा, पहिली गोष्ट. गरज असेल तर स्वच्छ पाण्यानं धुवा. साबण आणि रसायनं वापरू नका. मी आता साबणात घासून घासून धुतो, असे क्रिस्टल धुवायचे नाहीत. शुद्ध पाण्यात नळाखाली धरा, क्रिस्टल नकारात्मकता निघून जाते, स्वच्छ होतात. तुम्हाला त्याची ऊर्जा शुद्ध करायची आहे तर काय करायचं? चंद्रप्रकाशात ठेवायचे. सेज असतं ना, सेज, तो धूप मिळतो. बऱ्याच जणांना सेज माहित नसेल तर नेटवर सर्च कराल. सेज
त्यानं अँटी क्लॉकवाईज फिरवलं की नकारात्मकता निघून जाते. की तुम्ही स्वतःचा ऑरा क्लीन करायला सुद्धा सेज वापरू शकता. ते ना धुपासारखं असतं, तर ते अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. तर तुमचा ऑराही क्लीन होतो, क्रिस्टलची नकारात्मकता पण क्लीन होते. किंवा आपल्या तुपाच्या दिव्यावर असं तुम्ही जर त्याला असं धरलात तरी पण त्याची नकारात्मकता निघून जाते. 10 ते 15 मिनिटं रेकी देऊ शकता ऊर्जा त्याची शुद्ध करण्यासाठी. सॅलॅनाइट प्लेटमध्ये, सॅलॅनाइट बाउलमध्ये ठेवू शकता. ह्या सोप्या सोप्या पद्धती आहेत. तर काही क्रिस्टल असतात जे सूर्यप्रकाशात फिके पडतात. ते कोणते क्रिस्टल आहेत बघा. सूर्यप्रकाशात जर तुम्ही ठेवलं खूप वेळ आणि ते तापले जास्त तर ते फिके पडू शकतात. कुठला तर अमॅथिस्ट, रोज कॉर्ड, सिट्रीन, हे जे क्रिस्टल्स आहेत हे तुम्ही जर का खूप वेळ उन्हात ठेवले तर ते फिके पडतात. किंवा तुम्ही त्यांचे वर्षानुवर्ष तुम्ही ते क्रिस्टल वापरताय तर ते फिके पडण्याची शक्यता असते. रोज कॉर्ड सुद्धा तुम्ही रोज अंगावर धारण करत असला तर थोड्या दिवसानंतर तो फिका पडतो. आणि कडक उन्हात मुळीच कुठले क्रिस्टल ठेवू नका. थोडंसं सकाळचं ऊन, कोवळं ऊन, जसं आपल्याला कोवळं ऊन व्हिटॅमिन डी देतं तसं क्रिस्टल्सना थोडा वेळ ठेवा आणि आत घ्या. पाण्याच्या बाबतीत आता पाण्यात कोणते क्रिस्टल नाही ठेवायचे? पाण्याच्या पासून लांब कुठले ठेवायचे? सॅलेनाइट, मॅलेचाइट, पायराइट आणि हेमॅटाइट. हे क्रिस्टल पाण्यात ठेवायचे नाहीत. आणि सामान्य तुम्हाला साधं नुसतं धुवून लगेच जर तुम्ही टिश्यूनं किंवा ओल्या कापडानं पुसणार असाल तर ठीक आहे. तुम्ही थोडा वेळ त्या स्वच्छ पाण्यानं धुवून लगेच ते पुसू शकता. म्हणजे सामान्यतः पाण्यानं धुता येणारे म्हणजे क्लिअर कॉट एक धुता येतो. तुम्ही धुवू शकता, नळाखाली धरू शकता. रोज कॉट तुम्ही पाण्याखाली धरू शकता. अमॅथिस्ट पाण्याखाली धरू शकता. आणि स्मोकी कॉर्ड्स म्हणून पण एक क्रिस्टल असतो, तो पण तुम्ही धरू शकता. क्रिस्टल्सला चार्ज करत असताना ज्या वेळेला तुम्ही कोणताही नवीन क्रिस्टल आणता त्यावेळेला तो तसाच कधीच वापरायचा नाही. आता इथं सगळे नवीन मेंबर पण आहेत म्हणून मी सांगतेय. तुम्हा सगळ्यांना माहिती होतंय याचा मला आनंद आहे की कोणताही क्रिस्टल तुम्ही घरात आणता त्यावेळेला रेकी साधकांना माहित असतो तो काय करायचंय, पण नॉर्मल व्यक्तीला माहिती नसतं. तर तुम्ही तो क्रिस्टल पहिल्यांदा हातात घ्यायचा, तुम्हाला त्याची ऊर्जा कळते. तो क्रिस्टल स्वच्छ करायचा, जसं मी आता तुम्हाला सांगितलं कुठला क्रिस्टल पाण्यात वापरायचा कुठला नाही, तर त्याला स्वच्छ करा. नसेल तर रोज वॉटरनं त्याला स्प्रे करून पुसून घ्या स्वच्छ. मग डोळे हातावर घ्यायचा, डोळे बंद करायचे आणि शांतपणे बसायचं. देवासमोर बसा आणि तो क्रिस्टल हातात घ्या आणि त्याला सांगा की हा क्रिस्टल माझ्या सर्वोच्च हितासाठी प्रेम, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काम करत आहे. हा क्रिस्टल माझ्या सर्वोच्च हितासाठी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कार्य करत आहे. असं तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. मग तुम्ही ओंकार म्हणू शकता, त्याला फूल घालू शकता, पूजा करू शकता. ते तुमचं तुमचं. तुम्हाला जे प्रसन्न वाटेल ते तुम्ही करा. ठीक आहे. आता खूप सारे क्रिस्टल तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही कसे साठवाल? तर एकतर तुम्ही त्याला काही क्रिस्टल तुम्ही खाली बबल रॅप पसरून वापरू शकता. मऊ कापडावर छान ठेवून त्याच्यामध्ये काहीतरी घालावं लागतं खरं. ते एकमेकावर आपटले तर ते फुटतात किंवा त्याचा टवका जाण्याची शक्यता असते. मऊ कापडावर पसरून ठेवू शकता किंवा त्याच्या मऊ कापडामध्ये त्याला गुंडाळून ठेवू शकता. एकमेकावर आपटणार नाही ह्याची काळजी घ्या. खूप नाजूक क्रिस्टल असतील तर ते वेगवेगळे ठेवा, एकत्र ठेवू नका. आणि जर का एक क्रिस्टल तुम्ही घरातली एक व्यक्ती वापरतेय आणि आता तुम्हाला तो वापरायचा नाहीये, तुम्हाला तो दुसऱ्याला द्यायचा आहे घरातल्या व्यक्तीला, तर तो त्याची प्रॉपर स्वच्छता करून दुसऱ्याला द्या. म्हणजे तो धड पाण्याखाली धरून देणार असाल किंवा मिठाच्या पाण्यानं समुद्राचं पाणी तुम्ही आणलेलं असेल त्याच्यात धुवून मग तुमची आध्यात्मिक पद्धत वापरा. देवाजवळ ठेवा, त्याला धूप सेज दाखवून त्याला क्लीन करून घ्या, रेकीनं त्याला शुद्ध करा आणि मग तो दुसऱ्याला द्या. ठीक आहे. कारण तीच पद्धत बरोबर आहे. नाहीतर तुमची ऊर्जा त्याच्यासोबत जोडलेली असते.
शक्यतो क्रिस्टल्सला हात सुद्धा लावू देत नाहीत काही काही व्यक्ती. जर दुसरी बाहेरनं व्यक्ती एखादी आली तर ते क्रिस्टलला टच करू देत नाहीत किंवा ते म्हणून वर ठेवलेले असतात क्रिस्टल्स. कारण त्यांचं पण ऊर्जा क्षेत्र असतं, त्याची कंपनं ते आपला क्रिस्टल अट्रॅक्ट करतो. त्यामुळं घरामध्ये जर खूप नकारात्मक व्यक्ती येत असतील तर साहजिकच क्रिस्टल त्यांची नकारात्मकता शोषून घेतात. म्हणून क्रिस्टल क्लीन करावेच लागतात. नाहीतर घरामध्ये मग जर का खूप वाद व्हायला लागले, खूप गोंधळ व्हायला लागला, कामं होत नाहीयेत असं वाटलं तर लक्षात घ्यायचं आपल्याला क्रिस्टल क्लीन करायचे आहेत. आपण विसरलोय का हे चेक करायचं. मग किती किती दिवसानं ते शुद्धीकरण करावं? तर रोज वापरत असाल तर आठवड्यातनं एकदा कराल. पौर्णिमेला, पौर्णिमा तर 15 दिवसाला येते. पौर्णिमेत तर क्रिस्टल करायचेच असतात आणि तुम्ही ज्यावेळेला मेडिटेशनला येता त्यावेळेला पण मी सांगते क्रिस्टल क्लीन करा म्हणून. आणि नवीन क्रिस्टल घेतल्यावर वापरण्यापूर्वी स्वच्छ करा. ठीक आहे? आणि ध्यानात बसताना क्रिस्टल वापरा. रेकीची साधना करताना वापरा, हिलिंग करताना वापरा. वेगवेगळे क्रिस्टल्स तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता. आणि जर का तुम्हाला एखादी गोष्ट सापडली, जसं मगाशी वंदना मॅडमनी सांगितलं, त्यांना तो क्रिस्टल सापडला. तर शक्यतो लॅबमध्ये दाखवून त्याचा तो ना कोणत्या ग्रेडचा आहे हे सगळं कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही तो क्रिस्टल कोणाला देऊही नका आणि मग तो तुमच्या घरातही वापरू नका. मग जर का जोपर्यंत तुम्ही ज्यावेळेला तो सिद्ध होईल व्यवस्थित, कुठलाही क्रिस्टल वापरताना सिद्ध करूनच वापरा. असाच आणलाय आणि असाच ठेवलाय असं नका यूज करू. ठीक आहे? तर हे आहे आजचं एकंदर क्रिस्टलची माहिती. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला त्याचा प्रॉपर उपयोग होईल असं मला वाटतंय. आता आता तुम्ही बोला, जे कोणी ज्यांना कोणांना माहिती आहे, क्रिस्टल शिकलेले आहेत, क्रिस्टल बद्दल माहिती आहे, ते सुद्धा बोलू शकतात. जे नवीन आहेत त्यांना माहिती आवडली असेल ते सुद्धा बोलू शकतात. ठीक आहे? मी माझ्या परीनं मला जे नॉलेज होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ह्या सगळ्या क्रिस्टल तुम्हाला ओरिजिनल पाहिजे असतील तर तुम्ही प्रियांका मॅडमना फोन करू शकता, त्यांना विचारू शकता तुमच्या शंका आणि त्यांच्याकडून क्रिस्टल मागवू शकता तुम्हाला गरज असेल तर. बऱ्याच अशा अशा पेन्सिलच्या बाबतीत बरेच लोक बाहेर आता सध्या फसवलं जातं कारण आपल्याला माहित नसतं, आपण दुकानात जातो. एंजलच्या बाबतीत सुद्धा आम्ही अनुभव घेतले की काही जणांना एंजल 400 रुपयाला मिळाले पण त्या व्यक्तीने खूपच छोटे छोटे दिले आणि तेच दुसऱ्या ज्या वेळेला प्रियांका मॅडमना आम्ही मागवायला सांगितले ते वेगळ्या प्रकारचे आले. हे सगळे आम्ही एक्सपेरिमेंट करून करून इथपर्यंत आलो. जे नॉलेज माझ्याकडे होतं ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला ह्यातनं काय फायदा झाला असेल तर चॅट बॉक्समध्ये टाकाल की हो मॅडम मजा आली, ग्रेट, छान वाटलं म्हणून टाकून द्याल. ठीक आहे? ज्यांना बोलायचं ते बोलाल. थँक्यू सो मच. तुम्ही या वेबिनारला हजर राहिलात त्याबद्दल मी तुमची मनःपूर्वक आभारी आहे. ठीक आहे? आता नंतर क्रिस्टलचे बरेच क्रिस्टलचा एखादा कोर्सही येईल, आपलं रेकी लेवल पण सुरू होते, त्यात पण तुम्ही क्रिस्टल यूज करणार आहे आता. त्यामुळे ही माहिती तुम्हाला तिथंही उपयोगाला येईल. क्रिस्टल यूज होतात ना आपल्याला, क्रिस्टल बॉक्स घ्यावा लागतो ग्रीड लावण्यासाठी, त्यावेळेला सुद्धा ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. त्याचबरोबर नंतर आपला बिकम अ मनी मॅग्नेट म्हणून एक कोर्स येणार आहे, त्यावेळेला पण तुम्हाला हे क्रिस्टलचा उपयोग होईल स्वतःच्या पैशाच्या एनर्जी स्ट्रॉंग करण्यासाठी. असे बऱ्याच वेळेला तुम्ही त्याचा उपयोग कराल. थँक्यू. चला, बोलणार आहे कोण? कुणाला? हा, बोला सरिता मॅडम. एकच मिनिट मॅडम, चालू करते माईक. हा, बोला. खूप छान माहिती दिली तुम्ही. पण याचं रेकॉर्डिंग मिळणार आहे ना? नाही, नोट्स याचं मला रेकॉर्डिंग नाही टाकेल मी ह्याचं रेकॉर्डिंग, पण ह्याला टाकेल, युट्यूबला मिळेल तुम्हाला. हा, युट्यूबला मिळेल ना? फक्त लिंक ग्रुपवर नाही टाकत कारण माझ्याकडे मला तेवढा वेळ नाहीये आता. अच्छा, माझ्याकडे एक क्रिस्टल आहे, खूप वर्षापासून तो घरात ठेवलेला आहे. माझे मिस्टर रेल्वेमध्ये कामाला, तर ते बोगद्यामध्ये वायरिंगचे काम करायचे होते ना, तेव्हा त्यांनी हा खूप सारे आणले होते. पण ते हा बरेच कोण कोण घेऊन गेले आणि एकच आहे, तर तो मी तुम्हाला आता दाखवते. तर तो ठेवायचा का नाही म्हणजे घरामध्ये असं? कोणता आहे तो? हा, मी दाखवते. तर बॅक कॅमेरा ओपन करायला पाहिजे. बॅक कॅमेरा कसा ओपन करू? बॅक कॅमेरा तिथे कडेला चिन्ह असतं ना गोल, ह्याच्यामध्ये असे ॲरो असतात बघा खालून वरून, तर त्याच्यावर क्लिक केलात की बॅक कॅमेरा चालू होईल.
झाला? किंवा पुढे ना पुढे घ्याल, मोठा आहे का तो? हा मोठा तर आहे. दिसतोय का? असा दाखवा मॅडम, नाहीतर फिरवा, मोबाईल फिरवा. हा हा. कुठे बॅक आता कॅमेरा? हा कोणता एक क्रिस्टल मिनिट. आहे मॅडम? झालं. ताई बॅक कॅमेरा सुरू करावा त्यांचा. हा, हा हे बघा. जरा जवळ न्या बघू. त्याला पिंक हे आहे सगळं आणि मध्ये हे असे क्रिस्टल्स आहेत. तर ते त्यांनी आणलं, ते गणपती सारखा शेप वाटतो त्यांना, ठेवून दिलेलं आहे. हे गणपतीच्या सोंडेसारखं वाटतंय आणि म्हणून तो ओके. ठेवून आता ते दिला. बाकीचे बरेचसे ऍक्च्युली होते मला ते ते. ओळखत नाहीये. मला ते दिसतंय का तुम्हाला, दीक्षा मॅडम दिसतंय? रोज कॉर्ड सारखं वाटतंय हे पिंक रोज कॉर्ड पिंक. सारखंच वाटतंय ते ऍक्च्युली, त्याचे शेडिंग रोज कॉर्ड सारखी वाटते. पण ते हा फिकट आणि पडले माझ्या मते. हो. व्हाईट क्रिस्टल आहेत मध्ये. हा, तो ना मध्ये मध्ये मिक्स हे आहे, काहीतरी मिक्स आहे ते. हा मिक्स आहे, याचं व्हाईट आहेत मध्ये आणि रोज कॉर्ड सारखं मला वाटतंय हे. बाकीचं त्याचं हे रोज कॉर्ड सारखं वाटतंय. ओके ओके, कधीतरी बघू आपण, कुठल्या ह्याला भेटलो सगळेजण तर बघू आम्ही. त्याच्यातले आपल्याला हे बघावे लागतील, घटक कोणते आहेत ते बघावे हा. लागतील, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळेल की कोणता क्रिस्टल आहे. नाही, मी त्याला ते जवळून बघितल्यावर लक्षात येईल, पण ते जवळ पाहिजे. मॅडम, मी मुलीकडे येईल तेव्हा घेऊन येईल, मग तुम्हाला बोलवेल तिथे. हो हो, बोलवा बोलवा. हा चालेल चालेल. आहे, कारण पण प्रिया त्यांना ना सरिता मॅडम, त्याला क्लीन कराल आणि रेकीनं सिद्ध हे कराल, नाही तर मग नकारात्मकता शोषून घेतात क्रिस्टल्स. हा आणि गार लागतंय, हे जे क्रिस्टल आहे ना गार लागतंय. हा, गार लागणार, बरोबर आहे. पण मला असं पहिल्यांदा वाटतंय की गार. त्याच्यामध्ये क्लिअर कॉट पण आहे, असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. हा हे दिसतंय क्लिअर का? कट्स वाटतात आणि हे रोज कट्स वाटतात हा, ठीक आहे ठीक त्याच्यामध्ये. आहे, बघू बघू कधी. पण त्याला हे कराल, शुद्ध कराल आणि पौर्णिमेच्या चंद्रात पण ठेवाल, हो चंद्राच्या प्रकाशात. ओके, हा हो. ठीक आहे. अनिता मॅडम बोला. ते द्यायचे नाही कोणाला. आता आमच्याकडे ते भरपूर यांनी ते रोज तिकडे कामाच्या वेळेस जायचे, रोज घेऊन यायचे काढून. तर खूप जणांनी हा, नेलेत आमच्याकडलं ते. ओके मॅडम, ओके. हा, त्यात काही हे बोला. नाही ना म्हणजे. नाही हॅलो. नाही, काही नाही काही नाही, टाकून देऊ नका, असू दे. त्याला त्याला शुद्ध कराल, पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि मग सिद्ध करा, त्याला हे कराल, चोकुरे टाकून शुद्ध करून घ्याल. हा ओके. मॅडम, हा, आणि मी सांगितलं तसं, आता प्रार्थना सांगितली ना तशी म्हणा. हा ते माझे हा, बरेचसे अर्धवट अर्धवट लिहिल्या गेले ना, म्हणून ते रेकॉर्डिंग बघून मी पूर्ण करेन. हो हो, चालेल चालेल, ठीक आहे. ओके, अनिता मॅडम बोला. मॅडम, माझी मुलीला आता 2रा महिना चालू आहे. हा, तर तिच्यासाठी मी कुठलं म्हणजे ब्रेसलेट किंवा काय घ्यावं, म्हणजे पूर्ण 9 महिने व्यवस्थित जाण्यासाठी. ते बाळ आहे ना? बाळ नाही, आता प्रेग्नेंट आहे ती. ओके ओके ओके. म्हणजे आता सगळं प्रेग्नेंट व्यवस्थित आहे. होण्यासाठी का? अहो, हा, तिचं ना मग तिची बर्थ डेट आणि हे पाठवून द्याल, मग तुम्हाला त्यावर ते सजेस्ट करतील. अच्छा, म्हणजे आता तिला 2रा महिना चालू आहे. तर हो पूर्ण 9 महिने तिचे असे व्यवस्थित चिडचिड नाही व्हावी किंवा काय, शांत राहावं किंवा कुठलाही त्रास नाही हो, म्हणजे नाही का, पोटाचं हो, किंवा बरोबर आहे कशाचं. बरोबर आहे. नाही, तर ठीक आहे त्याच्या ठीक आहे. तुम्ही प्रियांका मॅडमना बर्थ डेट पाठवून द्या ती, मग तुम्हाला पाठवेल ती करून. मग आपले जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरच पाठवू ना नंबर, हा, बर्थडे. ग्रुपवर पाठवाल. प्रियांका मॅडमचा नंबर आहे ना, नॅचरल ब्लीस म्हणून एक नंबर आहे बघा ग्रुपवर, प्रियांका मॅडम टाकतील नॅचरल तुम्हाला. ब्लिस का? हा, ओके, चालेल, मी बघते आणि आणि टाकते. हा, तुमचा नंबर आहे ना आमच्याकडे, अनिता सोनावणे म्हणून सेव्ह आहे ना. हो हो, आहे ना. ओके, तुम्ही प्रियांका मॅडमशी कराल कॉन्टॅक्ट. ओके, थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. सुप्रिया मॅडम बोला. हा मॅम, माझा क्वेश्चन असा होता की मी पण असं एक म्हणजे इंस्टाग्राम वरूनच घेतला होता एका ताईंकडून. तर त्यांनी पण मला बर्थ डेट वगैरे हे करून किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानुसार
रोज क्वार्ट्स आणि आणखी एक कोणतं तरी क्रिस्टल मिक्स करून दिलता. पण मला म्हणावा असा काही रिझल्ट नाही आला, तर त्याचं रिझन काय, किंवा मग माझं काही चुकत असेल का? कारण मी तो खूप दिवस झालं घेतला, पण मला त्याच्यात म्हणजे असं काय म्हणावं, असं प्रॉपर म्हणजे काय त्याचं दिलंय तुम्हाला? यूज असं नाही नाही, झालंच नाही. तुम्हाला काय दिलंय? दिलंय काय सांगा? रोज ब्रेसलेट क्वार्ट्स दिलं? ब्रेसलेट आहे त्या हो. हा, मग ते शुद्ध करा आणि वापरा, तर ते तुम्हाला रिझल्ट देईल. पण मग नेमकं म्हणजे मी त्यांनी सांगितलं तसं वापरत होते, पण खरं सांगायचं तर मला असं काही विशेष वाटलंच नाही. तर मी तुम्हाला त्याचा प्रियांका मॅमला फोटो पाठवेल. समजा जर म्हणजे त्यांनी पण मला बर्थ डेट नुसारच दिलतं. ह तर नाही, येईल तुम्हाला येईल थोडंसं मॅडम, मग ते रिझल्ट येईल त्याचा. त्याला काय करा, शुद्ध करा आणि त्याला हां, हां. धूप ते दाखवून त्याला आपण रेकीत कसं करतो ना, तशी प्रोसेस करा. मग हो, हो. मग बघाल घालून. ओके, ओके. आणि चंद्राच्या प्रकाशात पण चालेल. ठेवाल. आता तर पौर्णिमा गेली, आता तुम्हाला पुढचीच हो. मिळेल. हां, मी तरी पण एकदा फोटो पाठवेल तुम्हाला किंवा हो, मॅमला पाठवेल. मला पाठवा त्याच्यात पाठवा. 2 मिक्स आहेत असे. हो, हां, चालेल. पाठवा थँक यू मॅम. पाठवा. ठीक आहे. म्हणजे ओके. मॅम आणखी एक क्वेश्चन असं होतं, की आपल्याला ते हो. सूट होतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं? म्हणजे आता समजा आपण तर घेतलंय क्रिस्टल, पण मग आपण म्हणजे त्यावेळेस कसं ओळखणार, की हा हा आपल्याला आहे बरं का, चालतोय वगैरे, हे कसं हां, म्हणजे कसं ओळखलं असतं पाहिजे? माहितीये का? बरोबर आहे, तुमचा प्रश्न छान आहे. तर तुम्हाला ना मॅडम, तो ज्यावेळेला क्रिस्टल तुम्ही घ्याल, समजा तुम्ही आणला कुणाकडून तरी किंवा कोणी तुम्हाला गिफ्ट केला, हां? आपण म्हणू हां. कुटुंबी तुम्हाला कोणी गिफ्ट केला. तर तुमच्या घरामध्ये त्या आठवड्याभरामध्ये काय चालतं ते बघायचं, काय वातावरण आहे. म्हणजे समजा तुम्हाला अच्छा. कोणी गिफ्ट केला, तर कधी-कधी आता समजा पायराईट मी खूप सारे रॉ पायराईट घेतले आणि एका काचेच्या बाउलमध्ये ठेवले आणि त्या आठवड्यामध्ये माझ्याकडे ओके. खूप सारे पैसे आले माझ्या अकाउंटवर माझ्या वेगवेगळ्या कामांमधून. म्हणजे तो पायराईट माझ्यासाठी ओके. काय आहे? सूट झाला. चांगलं आहे. सूट हां, झाला. सूट हो. झाली. पण तेच जर हो. का एखादा क्रिस्टल मी आणून ठेवला आणि एक सुद्धा क्लायंट नाही आला किंवा तुम्ही जे काही काम करताय ते एक सुद्धा काम पूर्ण झालं नाही, तर काय म्हणायचं? मग तुम्हाला तो नाही म्हणजे आपल्याकडे सूट मराठी होत भाषेत नाहीये. धार्जिन नाही सूट थोडक्यात. होत हां, हां, सूट हां. होत नाहीये. धार्जिन नाहीये ओके. मराठीमध्ये. हो, हो, आलं का हो. लक्षात? तुम्हाला तर ओके. समजा मोती एखादा दिला किंवा तो जो मी मूनस्टोन म्हणला, तर तुम्ही तो अंगावर हां. घातल्या सिद्ध करून तुम्हाला, कारण ते सिद्ध करून दिले जातात. आता जे आपण देतो ओके. क्रिस्टल, ब्रेसलेट सिद्ध करून देतात. हे घातल्या जर का तुम्हाला मनाला खरोखर शांतता वाटली, तुमची चिडचिड 100% असेल तर समजा 10% वर आली, 10% ओके. कमी झाली, तर समजायचं की तो क्रिस्टल तुम्हाला सूट झाला. झाला. म्हणजे तुम्हाला चालेल काहीतरी मग. रिझल्ट दिसतोच दिसतो. अच्छा. आलं का लक्षात? हो. ओके, ओके. थँक यू. छान प्रश्न विचारला तुम्ही. ते ओके. सांगायचं राहिलेलं होतं. थँक यू. थँक यू हां, मॅम. सुवर्णा मॅडम बोला. नमस्ते मॅडम. हां, नमस्ते. पहिले तर तुमचे आभार. मी पहिल्यांदाच तुमच्याकडनं समृद्धी शक्तिपातचं हे केलं होतं. पण हां, त्याच्यानंतर मला भरपूर असे छान छान अनुभव आले आणि थँक यू. पैसे वगैरे पण व्यवस्थित यायला लागले. तर त्यासाठी थँक्यू. आणि मला एक विचारायचं होतं की जेव्हा आपण बाहेर जातो, त्या 3-4 दिवसाचं रूम आपलं बंद असतं. तर आल्याच्या नंतर मग त्या क्रिस्टलला कसं आपण हे करायचं? तुम्हाला कोणती मेथड येते मला सांगाल पहिल्यांदा? तुम्ही रेकी साधक आहात? नाही. बरं. मग आता बघा, तुम्ही रेकी साधक नाहीये, तर सोपी पद्धत सांगते दुसरी हं. तुम्ही घर आल्यावर तुम्ही घर हा, तर झाडून काढता, स्वच्छ करता, बरोबर आहे? हो हो हो. तर मग त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला घरी येता आणि सगळं क्लीन करता, त्याच्यानंतर तुम्ही अंघोळ करता, देवपूजा करता, हे सगळं झालं, की तुम्ही सेज वापरा किंवा आपला भीमसेन कापूर असतो ना, आपण बघा हो हो. देवपूजा करतो आणि देवपूजा केल्यावर शेवटी धूप आरती किंवा कर्पूर आरती अगरबत्ती. करतो. मग त्यावेळेला तो जो कापूर आहे, तो पूर्ण सगळ्या घरांमध्ये तो त्याचा हे द्या, काय म्हणतो आपण? दोन्ही द्या. दोन्ही दोन्ही. हां, त्याची सगळीकडे जाऊन ते द्यायचे आणि त्यावेळेला आपले जिथे क्रिस्टल मांडलेले आहेत, त्याला पण त्याचं हे द्या. कारण तसं तर मी अग्नी रेग्युलर असं जेव्हा असतं. देवाची पूजा करते ना, जेव्हा मी हं. रेग्युलर देवाची पूजा करते ना, तेव्हा पण मी त्यांना अगरबत्ती, धूप वगैरे दाखवते.
हा, मग तेच आपल्याला त्याला दाखवायचं. अँटी क्लॉकवाईज फिरवलात की त्यातली नकारात्मकता निघून जाते. ओके. आपण अँटी क्लॉकवाईज असं फिरवलं ना तर हा त्याची हा हा. नकारात्मकता निघून जाते. अच्छा. मी कसं क्लॉकवाईजच फिरवते, जसं आपण आता देवाला हे करतो ना, तर तसंच हा, मग अगरबत्ती किंवा धूप वगैरे असतं ना, ते क्रिस्टल समोर हे करते. तर ओके. अँटी क्लॉकवाईज फिरू बोलताय ना? हा, अँटी क्लॉकवाईज फिरवून त्या क्रिस्टल मधली निगेटिव्ह देवाच्या समोर नाही करायचं. आपण नाही नाही, देवाच्या देवाची समोर निगेटिव्हिटी नाही जसं आपण काढत आहे. देवाला अगरबत्ती दाखवतो ना, त्याच हा, क्षणाला मी त्याच. सगळ्या हा, क्रिस्टलला पण हे हा. करते. आणि पण जे फक्त क्रिस्टल मी निगेटिव्हिटी दाखवायसाठी आपण आणि जे क्रिस्टल मी तुम्हाला सांगितलं ना पाण्यात धुतले तर चालतात, ते तुम्ही चक्क हा. नळाखाली स्वच्छ धुवून मग तुम्ही ठेवू शकता. ओके. थँक्यू मॅम. सेज तुम्हाला ऑनलाईन मिळेल. आम्ही असं ऐकलं की हे तुळशीची सुकलेली हे असते ना, हा, त्याच्याने ते पण पण करतात. कराल. हो हो, ते पण हा. चांगलं आहे. छान आहे, तो पण एक पर्याय. मी ते धूपचं ते तुळशीची कप वाळलेली विकतात ना, पानं, त्याच्याने करते. तुळशीची हा. वाळलेली पानं. हा. त्याच्याने पण करू शकतो ना? हा, त्याच्यानं पण करू शकता. ओके. त्याच्यानं करू थँक्यू. शकता. तुम्ही एखाद्या काय म्हणतो आपण सगळे क्रिस्टल्स ठेवून एकत्र मातीची जी पंती असते ना, पंती मातीची आपली तर सगळ्यांच्या घरात असते. त्याच्यामध्ये सगळ्यांच्या घरी. हा. भीमसेन कापूर घ्या आणि त्या भीमसेन कापूरनं पण तुम्ही ते अँटी क्लॉकवाईज जर फिरवलं तर त्याच्यातली नकारात्मकता जाते. पण रेकीचे जे साधक आहेत त्यांना हे सगळं करायची गरज नाही. त्यांच्याकडे वेगवेगळे छान छान सिम्बॉल्स आहेत तर होऊन जातं. हा हा, मॅम, मी सुप्रिया मॅडम दिसतंय. पहिला प्रश्न काय केला होता, रेखी शिकलात का विचारलं ना? सॉरी मॅम, हा, मी रेकी. मास्टर लेवल केलेलं आहे, पण मी जस्ट केलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात ना, 3-4 महिने झाले असतील शिकून. हा, मग वापरा ना, सिम्बॉल्स वापरा ना. चोकुरे टाकून क्लीन क्लीन केलं तर चालतं. हा, आणि नंतर चोकुरे टाकून चापीचं. येस. आणि ती मी तुम्हाला ती आता प्रार्थना जी सांगितली ना ती म्हणायची. ओके, ठीक आहे. ओके. हा, सुप्रिया मॅडम बरोबर आहे. ते ब्रासलेट पण एक बाजू ब्लॅक आणि असं का दिलंय तुम्हाला, आय डोंट नो. ते जरा मला पण नाही. फोटो हा, ऍक्च्युली मी प्रियांका मॅमला पाठवलंय आता, त्यांचं काहीतरी मेसेज आलंय आता जस्ट मला. येईल पण येईल. मॅम ओके. हे ना मला काय, हो आलंय त्यांचं काहीतरी. तर मला हेच काही कळत नाही की मी नाही रोज त्याचं ना क्वार्ट्स मॅडम, साठी म्हणजे रोज क्वार्ट्स साठी ब्लॅक काय आहे? नाही नाही थांबा, त्याचं ना आपण कॉम्बिनेशन चेंज करू, मग तो तुम्हाला लाभेल. ठीक आहे. मॅडम प्रार्थना काय ओके ओके. बोलायची परत एकदा सांगता का? प्रार्थना मी ओके थांबा, लिहून घ्याल. प्रार्थना सांगते. हे क्रिस्टल मी तुम्हाला काय सांगितलं, एकच मिनिट. हा, रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही बघू शकता, पण मी परत एकदा सांगते कारण मी ते लिहून ठेवलेलं असतं. कारण कधी कधी मग माझ्या डोक्यात निघून जातं. मी तुम्हाला असं सांगितलेलं होतं, क्रिस्टल्स हातात घ्या, डोळे बंद करा. म्हणजे पहिला क्लीन करून घ्यायचे, हातात घ्यायचे, डोळे बंद करायचे आणि संकल्प म्हणायचा किंवा आपण म्हणायचं की हा क्रिस्टल माझ्या सर्वोच्च हितासाठी प्रेम, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कार्य करत आहे. हा क्रिस्टल माझ्या सर्वोच्च हितासाठी प्रेम, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कार्य करत आहे. तर या प्रकारे तुम्ही क्रिस्टल सोबत काम करू शकता. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल क्रिस्टल स्वतःला लाभतो का नाही कसं बघायचं, आणि हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि सेज जर तुम्हाला ह्याच्यासाठी ऑरा क्लिनिंग साठी आणि सगळ्यासाठी हवं असेल तर तुम्ही ते ऑनलाईन शोधू शकता. ठीक आहे, ऑनलाईन मिळतं. पुण्यामध्ये तर खूप सारे शॉप्स आहेत, तुम्हाला कुठेही मिळेल. पुणे म्हणजे समृद्ध आहे, पुणे तिथे काय उणे. हो ना. हा, दीक्षा मॅडम तुमचा अभिप्राय पाहिजे मला, बोला. तुम्ही पण मला माहिती आहे काम करता क्रिस्टल मध्ये. बोला, मी काय काय सांगितलं बरोबर सांगितलं की नाही सांगा, लवकर सांगा. मुळात शेवटी तुम्ही थोडी ना चुकीचं सांगणार आहात. नाही नाही, बरोबर सांगितलं. आणि मी करते, पण मी आकाशिक साठीचे हिलिंग साठीच देते. म्हणजे तुमच्याकडे जशी सुलेमानी हकीकची माळ आहे तशी माझ्याकडे ही आहे ब्लॅक टर्मोलिनची. ओके. हा, बरोबर आहे.
हा ती पाणी तर नाही मिळत. त्याच्यामध्ये फार मला उपयोग होतो. आणि बाकी मी आकाशिक साठीचे हे देते. अजून रेकीचं तेवढं द्यायला म्हणजे करते हे. पण ह्या सगळ्यामध्ये एक तर नक्की आहे की तुम्ही कुठलंही काही केलं तरी सगळ्याचं हिलिंग जे आहे त्याला रेकीशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे रेकी हेच त्याचं हिलिंगचं तत्व आहे. आणि खरंच सगळ्यात क्रिस्टल छान हे करतात. आणि क्रिस्टल्स वरती म्हणजे असं म्हणतात की काही जर का आपल्यावरती निगेटिव्हिटी म्हणजे आता ज्यांना आपण देतो त्यांच्याकडे जर निगेटिव्हिटी कुठली खेचली जात असेल तर ती क्रिस्टल्स वरती जाते. जाते. त्यामुळे त्याच्यात म्हणजे आपल्याला त्रास होण्यापेक्षा ते क्रिस्टल्स ब्रेक होताना मी बघितलेत असे बरेचसे. म्हणजे हो. इनफॅक्ट माझ्या सुलेमानी हकी होता तर त्याला होल पडलेलं मी बघितलंय. म्हणजे तो दगड असून त्याला होल पडलं म्हणजे खूप पॉवरफुल असतात ते. त्यामुळे तुम्ही म्हटलात तसं खरंच विचार करून आणि हे करूनच घ्यायला पाहिजे. हो नाही आता खूप साऱ्या बायकांचा किंवा खूप साऱ्या घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. आवडला की घेऊन येतात, आवडला की हो. घेऊन येतात. फिरायला जातात घेऊन येतात. सगळीकडनं घेऊन आणून घरात डंप करून ठेवतात. पण त्याला कसं वापरायचं हे पण माहित पाहिजे ना. म्हणजे मला त्या दिवशी एकीचा फोन आला होता की रोजकॉर्सच्या बरोबर अजून तिने भरपूर काय काय इंटरनेट वरतून बघितलं. म्हणलं तुला एवढं प्रेम घेऊन तू जाणार आहेस कुठे? की अगं रोज कोर्सने तुझं काम होणार आहे. मग तुला एवढं प्रेम कशाला हवंय की मी हे पण पिंग घेते ते पण पिंग घेते. लोक म्हणलं तुला खूप गळ्यात पडेल. आणि खरोखर सध्या सगळ्या सगळ्या लेडीजना राग मानू नका. पण तुम्ही जे रील्स बघता, तुम्ही जे सगळं जे बघता ना, जास्त एक्सपोज होता त्या गोष्टींना. त्या गोष्टी तुम्हाला इतक्या डोक्यात भडीमार करतात ना, तुम्हाला तुमची डिसिजन पॉवर पूर्ण ब्लॉक होते. त्या ऍडव्हर्टाईज बघून आणि ते सगळं बघून आपण ब्लॉक होऊन जातो. आपल्याला चांगलं काय वाईट काय कळतच नाही. सो म्हणून साधा 5 मिनिटं का होईना स्वतःसाठी काढा. छान मेडिटेशन करा. स्वतःच्या माइंडला जागं ठेवा. तुम्हाला नक्की न कळेल की काय घ्यावं आणि काय नाही. असं होतच. थँक्यू दीक्षा मॅडम. म्हणजे कसं लोकांनाही कळतं ना, अरे मॅडमनी सांगितलं बरोबर सांगितलं. ठीक आहे. अजून कोण आहे का की ज्यांना आवडलं, कोण बोलणार आहे? नवीन मेंबर दिसतायत. मेघना मॅडम मला दिसतायत. मेघना कुलकर्णी मॅडम मॅडम. याला चार्ज बरेच तूप लावून हे आहेत करायचं का? नवीन मेंबर. मॅडम तर नवीन मेंबर सुद्धा बोलले तर मला आनंद होईल. मेघना कुलकर्णी माझी मावस बहीण आहे सख्खी. हो का? अरे छान छान. हा बोला मॅडम. मेघना मॅडम. ऍक्च्युली मला माझ्या मावस बहिणीचं नाव श्रद्धा आहे. तिचं सासरचं नाव दीक्षा आहे. तर ती मला भरपूर काय ना काहीतरी माहिती देत असते. सो मी तुमचा आधी पण एक वेबिनार अटेंड केला होता. हा दुसरा अटेंड केलेला. तिने दिलेल्या माहितीनुसार. मला आता एक प्रश्न पडलाय. तुम्ही माहिती फार उत्तम दिलेली आहे त्याबद्दल. तर ह्या संदर्भामध्ये काही अजून वेगळे कोर्सेस म्हणजे क्रिस्टल बेसवरती कोर्सेस अजून आहेत का? क्रिस्टल बेसिसवर असतात ना, प्रत्येक क्रिस्टलचा स्टडी करणे. परत तुमच्या जन्मतारखेप्रमाणे, तुमच्या ऑराप्रमाणे कुठला क्रिस्टल लागतो हे ओळखायचं कसं. मग तुमची त्यावेळेला मग काही जण तर ते ज्योतिषशास्त्र जे करतात ते काय करतात, तुमच्या कुंडलीप्रमाणे तुम्हाला क्रिस्टल देतात. तुमच्या ग्रहांच्या दशेप्रमाणे देतात. हे सगळे वेगवेगळे कोर्सेस चालूच राहतात. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला त्या विषयाची माहिती मिळते. जसं तुम्ही ज्योतिषवाल्याकडे गेला तर त्याच्या तो कुंडलीप्रमाणे तुम्हाला शिकवेल काढायला. अच्छा, म्हणजे याचा स्पेशल असा काही कोर्स नसतो म्हणजे त्या रिलेटेड गरज नाहीये. त्या पद्धतीने नाही का? अच्छा. हा गरज नाहीये. पण तुम्ही जर का समजा रेकीमध्ये काम करताय तर तुम्ही रेकीत आल्यानंतर आम्ही त्या प्रकारचं तुम्हाला सांगतोच. जसं आता दीक्षा मॅडमना आहे बरंच नॉलेज, बरंच त्या करतात. मग तुम्ही जर वास्तुशास्त्र करत असाल तर तुम्हाला वास्तुशास्त्रवाल्यांना त्या व्यक्तीकडे त्याचं नॉलेज घेतलंच पाहिजे ना क्रिस्टलचं, की वास्तूसाठी तुम्हाला कोणते लागतात. ओके, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये या क्रिस्टलचा काही ना काहीतरी उपयोग हा आहेच. उपयोग आहे. सांगायचं. हा आता ओके. एक्झाम्पल सांगते की हे जे एल रॉड आहेत ना, हे एल रॉड आहेत ना, तर हे एल रॉड आपलं टूल आहे रेकीचं. पण हे जे एल रॉड आहेत ह्याच्यामध्ये ॲमेथिस्ट पण भरून वापरला जातो. क्रिस्टल पण यूज केले जातात इथे भरायला. इथे टोपी असते पुढे. तर हे आम्ही ऑरा चेक करण्यासाठी वापरतो. हे बघा इथे सॉरी हे पूर्णच निघालं. ह्याच्यामध्ये इथे ना जागा असते बघा इथं असं भरायला.
तर इथे आपण ते काय जे असेल ते भरून आपण पुढच्याचा ऑरा चेक करू शकतो. कुठल्याही घराची एनर्जी चेक करू शकतो. मग त्यावेळेला एखाद्या वास्तूसाठी तुम्हाला कुठल्या वास्तूत कोणत्या कोपऱ्यात दोष आहे त्याप्रमाणे क्रिस्टल सजेस्ट केले जातात. कधी-कधी जर का जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर तुम्हाला अमेथिस्ट वापरावा लागतो. मग तो कसा वापरायचा हे शिकवलं जातं. मग हे जे असतात हे तुम्हाला वास्तूमधले लोक शिकवतात. अच्छा. म्हणजे ते हा. क्रिस्टल वॉल हँगिंग वगैरे असं पण असतं का? क्रिस्टलचे नाही, ते वॉल काय मला हँगिंग. माहित नाही. ते काय मी नाही ऐकलेलो. ओके. त्याच्याबद्दल मला काय माहिती नाहीये. ओके. नाही तुम्ही वास्तू रिलेटेड म्हणालात त्यामुळे त्या संदर्भात असू शकतं का हा किंवा त्याच असतं का? नाही. असतात माझा एवढा डीप असतात स्टडी नाहीये वास्तूचा. पण हा. मी फक्त काही एक ठराविक रेमेडीज असतात जे घर शुद्ध करण्यासाठी त्या तेवढ्या मला माहिती असतात म्हणून मी तुम्हाला ते बोलले. आता निघालेत ओके. वॉल हँगिंग ऍक्च्युली ब्लॅक टर्मोलिन आणि ह्याचं सेलेनाईटचं ब्लॅक वगैरे अशा. टर्मुलेन आणि सेलेनाइट आणि क्लिअर क्वार्ट्ज आणि ब्लॅक टर्मुलेन असं कॉम्बिनेशन असतं त्याचं. त्याचबरोबर ते आता बरेचसेच असे निघालेत पण ते फेंगशुईशी जास्त रिलेटेड असं हे करून ते त्याचा वापर करतात ते वास्तुशास्त्रवाले. म्हणजे आणि त्याचा वास्तुशास्त्राच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली कसं असतं की रॉ पायराईट जास्त वापरले जातात वास्तुशास्त्रानुसार. आणि बाकीच्या ज्या असतात ते पिरॅमिड वगैरे ह्याच्यातनं ते वास्तुदोष कमी केले जातात. असं हा त्याचं पिरॅमिड गणित आहे खूप सगळं. सारे वापरतात वास्तुदोष काढण्यासाठी. त्याचं गणित त्या पद्धतीनं ते घालतात की बाबा की कोणत्या ह्याला कोणत्या प्रत्येक दिशेचे क्रिस्टल्स आणि प्रत्येक जिओपॅथिक स्ट्रेससाठी आणि असे वेगवेगळे क्रिस्टल वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. इव्हन न्यूमरॉलॉजी वाले पण वापरतात, सांगतात तुम्हाला क्रिस्टल्स बद्दल. तुम्हाला कुठलं ब्रेसलेट वापरायचं ते पण. म्हणजे त्याचा पूर्ण स्टडी आहे त्याचा क्रिस्टलचा. कोणत्या ग्रहांसाठी कोणतं, कोणत्या राशीसाठी कोणता, ते तर तुम्हाला माहितीच आहे. आपण बघतोच आता बरेच व्हिडिओज येतात त्याबद्दल. तर असं आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचंय त्याप्रमाणे तुम्ही स्टडी कराल. खूप डोक्याला शॉर्ट लावून घ्यायचा नाही. मी अजून कसली सुरुवातच नाही केली आहे. आता हळूहळू करा करायची. करा सुरुवात करा. ठीक आहे. ओके. आता आम्ही तर एंजल थेरपीमध्ये पण वापरतो. मग एंजल थेरपीमध्ये वेगवेगळ्या ह्याचे त्या एंजलचे जे क्रिस्टल आहेत त्याप्रमाणे एंजल्स तयार केलेले असतात. ते आपण ग्रीड लावायला वापरतो. असं. म्हणजे क्रिस्टलचा गुणधर्म सेमच असतो. वापरण्याची मेथड वेगवेगळी आहे प्रत्येकाची. हा. आलं का लक्षात? म्हणजे अमेथिस्ट आम्ही वापरू तुम्हाला एकाग्रतेसाठी, ध्यानासाठी, परत तुम्ही तुमच्या मुलांच्या टेबलवर ठेवा म्हणून सांगू. पण वास्तुशास्त्रवाले त्याचे वेगवेगळे आणखी काही उपयोग करतात. असं पण असतं. गुणधर्म सेमच असतो. वापर फक्त वेगळा. ठीक आहे. ओके. थँक्यू. समाधान झालं का खरं तुमचं ह्या आन्सरनं? नक्की. थँक्यू. हा अजून कोण आहे बोलणार आहे का? छान वाटलं तुम्हा सर्वांना भेटून. नवीन पण बरेच जण आहेत. जॉईन झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला नवीन काय तर शिकण्याची खूप छान म्हणजे आवड आहे प्रत्येकाला. ते बघून बरं वाटलं. पण बऱ्याच जणांनी मेसेज नाही टाकले की त्यांना कसं वाटलं. फक्त खिडक्या बंद करून बसलेत. मान्य रात्रीचे 11:45 वाजले. पण ठीक आहे आज वेबिनार होता म्हणून थोडासा वेळ झाला. खूप सांगायचं होतं म्हणून. मॅडम हा बोला वंदना मॅडम. मी काय म्हणतो याला चोखुरीनं चार्ज केलेलं चालेल ना आता पायरेट जो घरी आहे मुलांना. नाही मॅडम तुम्ही मला व्हॉइस मेसेज टाका. मला ऐकायलाच येत नाहीये तुमचा आवाज जरा पण. अजय सर तुम्हाला काय विचारायचंय? हा मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम. मला बोला. क्रिस्टल घ्यायचे आहे. कोणते घ्यायचे मी क्रिस्टल? ते तुम्ही प्रियांका मॅडमशी बोला ना. तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगा आणि मग तुमचं त्या सगळं तुम्हाला डिटेल विचारतील आणि मग तुम्ही क्रिस्टल कुठला घ्यायचा ते ठरवाल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ओके. ओके थँक्यू. चला थांबूया मग. जे कोणी
मला सांगितलेलं नाहीये की कसं वाटलं. हा, कुणीतरी टाकला, आर्या मॅडमने टाकला, ग्रेट म्हणून. चला, तुम्हाला ह्याचा उपयोग व्हावा हीच एक सदिच्छा. तर भेटूया परत पुढच्या कुठल्या तरी छान सेशन मध्ये. आणि जे कोणी रेकीचे साधक आहेत ते भेटतीलच पुढच्या महिन्यामध्ये. ह्या जुलै महिन्यामध्ये आपण भेटूच पुन्हा. चला, थँक्यू सो मच. शुभरात्री. शुभरात्री. असू दे. हो, भरपूर पाऊस आहे. ओके, असू दे. थँक्यू सो मच. नंतर तुम्ही मला टाकलेत तरी चालेल, तुम्ही जर प्रवासात असाल. आणि थोडंसं थँक्यू मॅम. तुमच्याकडनं ऐकलं की बरं वाटतं ना, कारण तुम्हालाही खूप सारं माहिती असतं. आता सध्या खूप सारे कोर्सेस चालू असतात, सगळ्यांना माहिती असतं काय चाललंय. मग ही माहिती तुम्हाला यूज झाली की नाही हे मला कळतं ना, म्हणून. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू सो मच.